यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुढे महाराज प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याचे सवंगडी असणारे गोपाळ यांचा संवाद वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण त्या संतांना नमन करू। श्री संतांचे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी सुख याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुढे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्व भाविक चंपा षष्टीचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत आणि या सोहळ्यानिमित्त असणारी आजची ही कार्याची म्हणजे प्रसादाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा आणि त्याच्या सवंगड्यांचा संवाद वर्णन करून सांगतात। संवादातून काही विशेष भाव जगद्गुरु तुकोबरायांना प्रगट करायचा आहे। जगन्नियंता परमात्माच एक असा आहे की जो जीवाला पोटभर देऊ शकतो। देवा वाचून इतरांकडे जर पोट भरण्याची अपेक्षा करत असाल स्वतः सगळे गडकी आहेत दुसऱ्याचं काय पोट भरतील। तो एकमेव परमात्मा असा आहे की तोच पोटभर देऊ शकतो। तो म्हणतो याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे सगळे जण जर येणार असाल तर सगळे माझ्या मागे या। अवघे म्हणजे सगळे माझ्या मागे मागे या। काय करशील देवा आजी देतो पोट भरी पोटभर कुठपर्यंत देशील पुरे म्हणाला तो वरी जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत देतो। काही नियम अटी असतील ना नियम सांगितले हळूहळू चाला जर खायचं असेल पोटभर तर सावकाश हळूहळू चाला आणि खात आहात म्हणून इतरांच्या समोर बोभाटा करू नका। कोणी कोणाशी न बोला काही कोणाला न सांगता शांतपणे मी देतो आहे पोटभर खा कोणाला काही सांगू नका। कोणी कोणाशी न बोला तरी सुद्धा एवढं सांगून हिताचं सांगूनही बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही। त्यातही काही गोपाळ असे होतेच महाराज ते म्हणले देवा आम्ही खातोच आहोत ना घरी आमच्या घरी भरपूर आहे खायला
देवाने विचारलं काय खायला आहे तुमच्या घरी? ते म्हणले आमच्या घरचे जरी बाजाराला सगळं घेऊन जात असले तरी आमच्यासाठी ताकाचे डेरे गच्च भरून ठेवलेले आहेत. आम्ही रोज खातोच ना ताक, भरपूर खायला मिळतच आहे आम्हाला, तरी तू म्हणतोस पोटभर देतो, माझ्या मागे मागे चाला. देव हसला. ते म्हणलं वेड्या, अरे खातोस काय हे जास्त महत्वाचं आहे. ताक खातोस ना, ताक हे टाकाऊ भाग आहे. ताक हा त्याने उरलेला भाग आहे. त्यातलं सार जर काय असेल तर लोणी आहे, त्याला नवनीत असं म्हणतात. नवनीत बाजूला झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते ताक आहे, त्याला घाटे म्हणतात. म्हणजे व्यापार जर करायचा असेल तर तो हिताचा व्यापार करावा, लाभातला व्यापार करावा, घाट्यातला व्यापार असू नये. म्हणून तुम्ही व्यापार करता आहात खाण्याचा, पण तो घाट्याचा व्यापार आहे. म्हणजे तुम्ही ताक खाता. माझा आहे का? तो का म्हणे सांडा घाटे. सांडा म्हणजे सोडून द्या, टाकून द्या, त्याचा त्याग करा. सांडा घाटे त्याने नका भरू पोट दे, त्यानंच पोट भरत बसू नका. माझ्या बरोबर चला, आजी देतो पोट भरेन, पुरे म्हणाल तोवरी. म्हणून मी नवनीत देण्याकरिता तयार आहे आणि पोटभर देण्याकरिता तयार आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर चला, असं भगवंताचं गोपाळांना सांगणं आहे. आणि तोच संवाद श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या समोर अभंगाच्या माध्यमातून प्रगट करत आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आज देतो पोट घरी, पुढे म्हणाल तो बरे. प्रस्तुत प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटात उत्सवात आणि खंडेश्वरांचा हा उत्सव सर्वजण साजरे करतात. यावर्षी कोविडमुळं म्हणजे कोरोनाच्या या महामारीमुळं सगळ्याच कार्यक्रमांवर विशेष परिणाम झालेला आहे. सगळेजण सरकारी नियमामध्ये, शासनाच्या सगळ्या नियमांना धरून आणि आपापल्या स्थानावरती छोट्या छोट्या स्वरूपात कार्यक्रम करत आहेत. आणि त्याच अनुषंगानं आपणही हा कार्यक्रम 4-5 दिवसाचा या ठिकाणी आयोजित केला. आम्ही पण अनपेक्षित रीतीनं या कार्यक्रमामध्ये लाभ प्राप्त करून घेतो आहोत. दरेकर महाराजांकडून या सगळ्या संयोजक मंडळींचा संपर्क अशा पद्धतीने झाला आणि सेवा करण्याचा हा योग जुळून आला. चांगलं वाटलं. बऱ्याच दिवसांपासून कीर्तनाचे कार्यक्रम बंद आहेत. सवय लागलेली असते ना, आणि ते जर भेटलं नाही, हे आमचं खाद्य आहे, याच्यावरच आम्ही जगतो आहोत. हे जर नाही तर मग जगण्याची पण भगवंताचं चिंतन कुठेही माणूस कोणत्याही अवस्थेत करू शकतो. ते करा जेथे तेथे. तर कीर्तनाचा रंग काही वेगळाच असतो. म्हणून भगवंताच्या दयेनं आता पुन्हा पूर्वत हळूहळू या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. समाधान वाटत आहे. असो, 4-5 दिवस सर्वांनी सुंदर सेवा केली. महाराजांनी रात्री कीर्तन केलं आणि आज काल्याचं कीर्तन आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या उपक्रमांची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन हे जीवनामध्ये विलक्षण आनंद देणारं कीर्तन. म्हणून आनंद जर त्यांनी प्राप्त करून घ्यायचा असेल तर काल्याच्या कीर्तनात प्रत्यक्ष पाहायला मिळतो का? त्याचं कारण या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे लीला वर्णन करून सांगितलं जातं. तसं तर भगवंताने अनेक अवतार घेतलेले आहेत. अनंत अवतार घेशी भगवान अनंत अवतार घेतो. पण अनंत अवतार जरी असले तरी सुद्धा त्या सगळ्या अवतारांमध्ये विशेष असणारा अवतार जर कोणता असेल तर तो कृष्ण अवतार आहे. अवताराचे काही प्रकार वर्णन करून सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. म्हणून पूर्णोत्तम अवतार जर कोणता असेल तर कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम आहे. म्हणून सर्व काही करण्यास समर्थ असणारा हा श्रीकृष्ण अवतार जो भक्तांवर कृपा करण्याकरिताच अवतार धारण करून आला, भक्तांना विलक्षण आनंद देण्याकरिताच ज्याचं प्राकट्य झालं, असा असणारा हा श्यामसुंदर. आणि त्याची कथा जीवाला गोड लागते. तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी ही भगवंताची कथाच अशी आहे
की या भवसागरामध्ये त्यांनी अडकलेले उच्च नीच अधिकारी या सर्वांना तारून नेणारे आहे. तारून म्हणजे तरुण जाण्याचं साधन. ही कथा दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा ही दीनांना आणि दुर्बळांना सुख प्राप्त करून देणारी आहे. आता हे दीन आणि दुर्बळ कोण असतील लोक? इंद्रियांची दीन झालेले लोक आहेत. काही ना डोळे आटोपत नाहीत, काही ना कान आटोपत नाहीत, काही ना जीभ आटोपत नाही, काही ना मन आटोपत नाही. सगळे इंद्रियच आहेत. नको पाहू म्हटलं तरी डोळे पाहतातच, नको ऐकू म्हटलं तरी जे ऐकू नाही ते जाणीवपूर्वक ऐकतातच. नको म्हटल्यावर जास्त ऐकतात. नको बोलू म्हटल्यानंतर जीभ आवरत नाही, ती बोलतेच. नको खाऊ म्हटल्यानंतर जास्त खातात. हे आकळत नाही. हे सगळी इंद्रिय. आपण इंद्रियांची गुलाम आहोत. म्हणून इंद्रियांची दीन झालेलो आहोत. म्हणून दीनांना दुर्बलांना आपण दुर्बल आहोत. तुम्ही म्हणाला आम्ही कशाने दुर्बल आहोत? खाऊन पिऊन धष्टपुष्ट मस्त आहोत. आपण सगळे धष्टपुष्ट मस्त असलो तरी सुद्धा एक जण समोरून आला की त्याच्या समोर आपल्याला मात्र दुर्बलच व्हावं लागतं. आणि त्याचं नाव जर काय असेल तर काळ नावाचा पहिलवान समोरून आला की मग मात्र त्याच्या समोर आपण दुर्बल आहोत. फार श्रीमंत लोक होते पण कोरोना झाला, काहीच करता आलं नाही. श्रीमंती कामाला आली नाही, बुद्धी कामाला आली नाही, कोणतीच गोष्ट कामाला आली नाही. काळाच्या समोर परास्त व्हावं लागलं म्हणजे दुर्बल झाले. महत्वाची गोष्ट आहे. इंद्रियांच्या समोर आपण दीन आहोत आणि काळाच्या समोर आपण दुर्बल आहोत. असे दीन आणि दुर्बल असून सुद्धा आपण कबूल करीत नाही आपण दीन आणि दुर्बल आहोत. वस्तुस्थिती हीच आहे. लोक कबुली देत नाही. असो प्रॅक्टिकली जीवनात आल्यानंतर आपोआप कबुली होती. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून दीन आणि दुर्बळ जो विवेकी मनुष्य आहे, जो विवेक संपन्न आहे, ज्याला जीवनाचं सार कळालेलं आहे आणि तो मात्र त्याने त्यातून निष्कर्षापर्यंत जातो आणि काय करतो? तो विचार करतो की मी खरंच दीन आहे, मी खरंच दुर्बल आहे, मी काळाच्या समोर काय करू शकत नाही. मग मी काय केलं पाहिजे? मी भगवंताची शरणागती केली पाहिजे. जर भगवंताची शरणागती केली तर काळ गुलाम होऊन सलाम करतो. एवढं सामर्थ्य आहे म्हणा. काळ गुलाम सलाम करे तुकया घरी लावत असेल. महाराज म्हणतात जगा काळ सांगतात सगळ्या जगाला काळ खातो पण आम्ही काळाच्या मस्तकावर पाय देतो. एवढं सामर्थ्य जर कशानं प्राप्त होत असेल तर भगवंताची शरणागती केली म्हणूनच हे सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं. हेच त्यातलं विशेष आहे. म्हणून विवेक संपन्न असणारे संत महापुरुष, विवेक संपन्न असणारे त्यांनी साधू पुरुष या सगळ्यांनी विचारपूर्वक भगवंताची शरणागती केली आणि भगवंताची शरणागती केली म्हणून सदैव आनंदात आहेत. तुका म्हणे खातो आनंदाची लाडू नका चढ पडू घ्यारे तुम्ही. आम्ही आनंदाचे लाडू खातो आहोत, तुम्ही पण सगळ्यांनी आनंदाचे लाडू खा. हे त्यातलं तात्पर्य आहे. कुठे आनंदाचे लाडू मिळतात? फक्त एकाच ठिकाणी मिळतात, ते म्हणजे भगवंताच्या जवळ. म्हणून भगवंताच्या जवळ गेलं पाहिजे, भगवंताशी संपर्क साधला पाहिजे, भगवंताचं सानिध्य प्राप्त केलं पाहिजे. तुम्हाला अहो आम्ही काय तुकाराम महाराज आहोत का? आम्ही काय ज्ञानोबा आहोत का भगवंताचं सानिध्य प्राप्त करायला? आम्ही सामान्य आहोत. खरं तर आपण सामान्य आहोत ही आपली जी समजूत आहे ना, हीच आपल्याला भगवंताजवळ जाऊ देत नाही. सगळ्यात महत्वाचा विचार करतो. सकारात्मक विचारधारा मनुष्याची असावी. परीक्षा देण्याकरिता मुलगा गेला आणि परीक्षा देऊन आल्यानंतर जर विचारलं किती मार्क पडतील, तो जर म्हणला 35 मार्क पडतील, समजायचा हा नापास होणार आहे. खरं सांगतो.
तो म्हटला 35 पडणार आहेत, म्हणायचा हा नापास होणार आहे. तो जर म्हटला मला 90 मार्क पडतील, मग समजायचं याला निदान 70 पेक्षा जास्त मार्क पडणार आहे. त्याची विचारधारा सकारात्मक असली पाहिजे ना. स्वतःविषयी विचार करताना असाच विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळकांनी एक प्रतिज्ञा केली होती, छातीला हात लावून. ते म्हणले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. टिळकांची प्रतिज्ञा आहे. तशी आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, आपण सुद्धा एक प्रतिज्ञा करू शकतो. भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रत्येक मनुष्य म्हणू शकतो. भगवंताबरोबर संवाद साधणं, भगवंताशी संपर्क करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. देवाने अधिकार, एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकनी दिधला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवंताच्या जवळ जाण्याचे आपण अधिकारी आहोत. स्वतःला कमी समजू नका, स्वतःला सामान्य समजू नका. कोणत्या तरी जन्मजन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून मनुष्य शरीर प्राप्त झालं, हे असं घटत नाही. महाराजांना विचारा, म्हणतात पावला हा देह काळी आहे. कावळा आंधळ्या मनुष्याच्या हातात योगायोगानं सापडावा, तसं माणसाचं शरीर योगायोगानं सापडलेलं आहे. याच्यात दिले इंद्रिय हात पाय का. आता फार प्रमाण मला द्याविषयी वाटतात ना, पण मीच उशीर आलो, काय करू आता. असं चांगलं वातावरण सापडत नाही ना मला. शक्यतो 12:30 वाजेपर्यंत मी तुमच्या समोर बोलणार आहे. म्हणजे 12चा टाइम, आम्ही 10:30ला आलो. लवकर म्हणजे तर नको थांबतो, माझं काय म्हणणं आहे. तुम्हाला ऐकावं वाटत असतं, तुमचे चेहरेच सांगतील काय काय होतं. घड्याळात जरी 12 वाजले आणि लोकांच्या चेहऱ्यावर जर 12 वाजले नसले तर समजायचं अजून 12 वाजले नाही. डब्बा काहीतरी चांगली पर्वणी आहे आजची. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मला बोलायला सिस्टीम चांगली आहे. महाराज स्वतः मृदंग वाजवायला आहेत, काका हार्मोनियम वाजवण्याकरिता आहेत. विना घेऊन ढगे महाराज उभे राहिले होते आणि पाणी पाजण्याकरिता पण महाराज बसले. म्हणजे सगळ्या गोष्टी जशा अनुकूल आहेत, तुम्ही पण चांगलं ऐकतात. एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये आनंदाची पर्वणी त्यांनी सापडली. मला वाटतं देवाला दया आली असावी की बाबा बऱ्याच दिवसापासून कार्यक्रम बंद आहेत, आता लगेच कार्यक्रम सुरू करायचं, मग चांगलं वातावरण निर्माण करू देऊ द्या. असं द्या, आनंद आहे. भगवंताच्या जवळ जाण्याचा आपला अधिकार आहे. आपण सगळेजण देवाला भेटू शकतो, आपण सर्वजण देवाला पाहू शकतो, आपण सर्वजण देवाला जाणू शकतो, आपणच देवाला जाणू शकतो. गाढव देवाला जाणू शकत नाही. तुम्ही त्याला समजून सांगून बघा, निवांत एखाद्या गाढवाजवळ जाऊन बसा आणि त्याला अर्धा पाऊण तास समजून सांगा, 1 तास समजून सांगा की बाबा अरे भगवंताचं दर्शन फार महत्वाचं असतं, ते प्राप्त करून घेणं फार गरजेचं असतं. तू थोडी साधना कर आणि मग तुला भगवान प्राप्त होईल, असं तुम्ही गाढवाला सांगाच. ऐकलं का गाढव? अहो हे गाढवांना समजतच नाही. खरं सांगतो मी, तुम्हाला कळालं मला काय म्हणतो. हे गाढवांच्या डोक्याच्या बाहेरचं आहे, हे त्यांना समजत नाही. हे समजतं जर कोणाला तर फक्त मनुष्य देहाचे ज्ञान विशेष ज्ञान, त्यामुळे आहार निद्रा वय मैथुन सर्व योनी समसमान परी, परंतु मनुष्य देहाचे ज्ञान विशेष ज्ञान, त्यामुळे माणसाच्या देहातलं ज्ञान विशेष आहे. आणि मनुष्य देहातच त्यांनी जेणे तू जोडसे नारायण नासे जीव भवरोग, नारायणाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आपण भगवंताशी संवाद करू शकतो. गोपाळांबरोबर परमात्मा संवाद करतो आहे किंवा गोपाळ परमात्म्याबरोबर संवाद करत आहेत, हे फक्त ऐकायचं एवढंच नाही, हे आपल्या जीवनात आपण उतरवायचं. म्हणजे एकांतात बसून आपण देवाबरोबर बोलू शकतो. हे बघा, दीन आणि दुर्बळ या मुद्द्यातून आपण कीर्तनामध्ये प्रवेश केला. सगळ्यांच्या अंतकरणात कुठं ना कुठेतरी व्यथा आहे. बाहेरून जर मी फार चांगला पांढरा दिसत असलो तरी माझ्या पोटात काय काय व्यथा तुम्हाला काय माहिती. कोणासमोर सांगावे हा महत्वाचा विचार. ज्याच्या त्याच्या खाली काही ना काहीतरी, आता तुम्हाला माहिती सगळे शब्द, प्रत्येकाच्या खाली काही ना काहीतरी असतं. फक्त लोकांच्या समोर ते दाखवायचं नसतं. लोकांच्या समोर दाखवून आपली चव कोणी सहजासहजी घालून घेत नाही, म्हणून ते फक्त झाकून ठेवायचं असतं. नाही तर प्रत्येकाला आहे. बाहेर किती रुबाबात माणूस दिसत असला तरी घरात त्या ठिकाणी काय होतं हे कोणाला सांगता येत नाही. ही परिस्थिती सर्वांचीच असते. मग अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की ज्या गोष्टी कोणाच्याच समोर सांगता येत नाही. काय आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही, बहिणीला सांगता येत नाही, मित्राला सांगता येत नाही, बायकोला सांगता येत नाही. अशा पण काही गोष्टी असतात. सांगायच्या कोणाला?
मन कोणासमोर मोकळं करायचं, अंतकरण कोणाच्या समोर प्रगट करायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी फार महत्वाचा निरोप देतोय तुमच्या समोर. जर खरोखर व्यथित असाल, जर खरोखर त्रासात असाल, जर खरोखर चिंतातूर असाल, जर काही कष्टात असाल, जर काही दुःखात असाल, तर फार सोपं साधन आहे. भगवंताला आपलं म्हणा, त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा. साधू संतांनी त्याला अनेक रूपाने, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता, विठ्ठला बिन चाळ नाही गोता. ही सगळी प्रमाण आपली सर्वांची पाठ आहे. पण विठ्ठलाला बाप माय म्हटले साधू संत, कृष्णाला बाप माय म्हणले साधू संत. काल दत्त, आता दत्त जयंतीचा कार्यक्रम होईल ना, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा नाथ म्हणत दत्तात्रयांना माय बाप म्हणतात. म्हणून त्यांनी अनेक पद्धतीने आपण भगवंताचं सामर्थ्य प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून जर त्यांनी बाप म्हणून देवाबरोबर बोलत असाल, तर बाप जसा छत्री सारखा असतो, डोक्यावर छत धरतो, ऊन वारा पाऊस लागू देत नाही, बापाचं त्यांनी कर्तव्य असतं. मुलाला जसं सांभाळतो तसा त्यांनी भगवान बाप होऊन सांभाळेल. फक्त त्याला बाप म्हणून बघा, महत्वाची गोष्ट आहे. त्याला आई म्हणून बघा. पक्षीन जशी त्यांनी पंखाखाली पिलांना घेते आणि त्याला प्रत्येक वेळेला घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, आकाशात फिरते पण लक्ष पिलाजवळ जसं असतं, तसं भगवंताला आई म्हणून बघा. तो कितीही कामात असेल, त्रैलोक्याचं भरण पोषण करण्याच्या चिंतेत जरी असला तरी तुम्ही आई म्हणत आहात. प्रत्येक वेळेला तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्हाला सांभाळण्याकरिता तयारच आहे. फक्त आई म्हणून बघा, त्याला भाऊ म्हणून बघा. द्रौपदी फक्त भाऊ म्हटले ना, तिच्याकरिता धावत आला महाराज. मला अनेक उदाहरणं सांगता येतील, सगळी उदाहरणं सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही. महत्वाचा मुद्दा एवढाच सांगायचा की कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून भगवंताशी नातं जोडा आणि फक्त नातं जोडून थांबू नका. मग त्याच्याबरोबर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करा, आपलं अंतकरण त्याच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करा. माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर प्रॅक्टिकल करून पाहायला हरकत काय आहे महाराज. अनुभव येतो ना जीवनामध्ये, महत्वाची गोष्ट आहे. मी तुमच्या समोर उगीच बोलतो नाही, माणसाला आधी विचार करावा लागेल ना, बोलायच्या आधी विचारपूर्वक बोलतोय. म्हणजे मी ह्या सगळ्या प्रक्रियांमधून जाण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्हाला सांगतोय की असं केलं पाहिजे, त्याच्याशी बोलून बघा. जर तुम्ही तुमचं अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट केलं तर निश्चित तुम्हाला पडसाद अनुभवाला येतील. अनुभव तुम्हाला येईल की माझा निरोप देवाला पोहोचला आणि म्हणून त्यांनी अशी गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली. हे होणं शक्यच नव्हतं, पण ते माझ्या जीवनात घडलं का, मी भगवंताच्या समोर प्रगट करून दाखवलं, भगवंतानं ते खरं करून दाखवलं. असं अनेक ठिकाणी अनेक वेळेला त्यांनी घडत असतात. म्हणून नाहीच काही संबंध जोडता आला देवाशी तर त्याला मित्र म्हणा. मित्र म्हणून त्याच्याशी त्यांनी संवाद करण्याचा प्रयत्न करा. अनेक मित्र त्याला कृष्ण अवतारामध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये त्यांनी पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही त्याच्या मित्रांची नावं तुमची पाठ आहेत, सगळी अनेक वेळेला तुम्ही ऐकली आहेत. मग माझे एवढेच पाठ आहेत. म्हणून त्यांनी एवढे मित्र भगवंताला अशा पद्धतीने प्राप्त झाले. आणि इमानदारीने मैत्री भगवंताने निभावली, हा त्याचा विशेष भाव आहे. इमानदारीने मैत्री, नाही तर स्वार्थापोटी पण त्याने मित्र असतात. स्वार्थ साध्य झाला की मैत्री पण सुटून गेली, मित्र पण निघून गेला, असं पण होत असतं. म्हणून भामटे मित्र नसावेत, ते त्यांनी जीवाला जीव देणारे असावेत. म्हणून भगवान त्यांनी हा जीवाला जीव देणारा मित्र आहे आणि त्याचे मित्र सुद्धा जीवाला जीव देणार आहेत, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी हे सगळे सवंगडी आहेत आणि या सगळ्या सवंगड्यांकरताच परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. का प्रगट झाला, कसा प्रगट झाला, त्याचे अनेक कारण शास्त्रात वर्णन करून सांगितले. पण 11:15 वाजून गेल्यानंतर ती जास्त सांगू नये, गायगायला सांगून त्यांनी पुढे जावं. महत्वाचा विचार आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, हा सगळा त्याचा खेळ आहे महाराज. त्याने खेळण्याकरिताच हे संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांनी त्या विश्वामध्ये तो स्वतः अनेक अवतार धारण करून येतो. तोच देव होतो, तोच जीव होतो, तोच जगत होतो. म्हणून ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात. म्हणून ईश्वर रूपानं पण तो परमात्माच प्रगट आहे, जीव रूपानं पण तो परमात्माच प्रगट आहे आणि जगताच्या रूपानं पण तो परमात्माच प्रगट आहे. म्हणून 3 रूपात तो परमात्मा तो स्वतः बरोबर खेळतोय. महाराज वर्णन करून सांगतो, हे क्षरला सागर
आपणची खेळे आपण असे सागर क्षरला म्हणजे समुद्र त्याची वाफ झाली, वाफेचं रूपांतर ढगात झालं, ढगाचं रूपांतर पावसात झालं, पावसाचं रूपांतर त्यांनी ओढ्यात झालं, ओढ्याचं रूपांतर नदीत झालं आणि नदी समुद्राला गेली. हा संपूर्ण खेळ जसा समुद्राचा समुद्राबरोबरच झाला तसं त्यांनी भगवान एकच आहे. तो भगवान स्वतःच खेळण्याकरिता जग झाला, तो स्वतःच त्यांनी देव झाला, तो स्वतःच त्यांनी प्रसवला विश्वतोची होय सर्व जाण्याचा तोच जीव झाला आणि स्वतः बरोबर खेळतोय. हा त्याचा खेळ आहे. म्हणून त्या खेळण्यामध्ये त्याला देव होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागतं. अनेक अवतार धारण करून आला, अनेक युगांमध्ये आला. हा सत्ययुगामध्ये आला. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखे दैत्य जन्माला आले. त्यांना मारण्याकरिता भगवंताला त्यांनी नरसिंहासारखी वराहासारखी रूप धारण करावी लागली. हा त्रेतायुगात आला, राम रूप प्रत्यक्ष धारण करून आला. हाच परमात्मा द्वापार युगात प्रत्यक्ष प्रगट झाला, कृष्ण रूपानं प्रगट झाला. का प्रगट झाला असेल? पृथ्वीवर पापाचा भार झाला, समतोल ठेवणं भगवंताचं काम आहे. सारखं करण्याचं काम करत असतो. एक लहानपणी गोष्ट ऐकली होती आम्ही. लोण्याच्या गोळ्यावरून भांडणं चालू होते मांजरांची. दोन बोक्यांची भांडणं होती. ते दोन बोके त्यांनी लोण्याचे गोळे घेऊन होते. माकड मध्यस्थी करण्याकरता होतं, सारखे करून देण्याकरता यातलं थोडं यातलं थोडं यातलं थोडं यातलं थोडं आणि दोन्ही गोळे खाऊन घेतले स्वतःच. असाच आहे देव सुद्धा. तो त्याने जे पापी असतील आणि पुण्यवान असतील ना दोघांबरोबर खेळतो. पापी जर जास्त झाले कमी करतो, पुण्यवान वाढले पुण्यवानानं दर्शन देऊन त्यांचं पुण्य कमी करतो. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो? महत्वाचा विचार आहे. समतोल ठेवायचं काम करतो आणि समतोल ठेवता 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 स्वतःच त्याने सारखं करून प्रलय करून टाकतो. हे त्याचं काम आहे. मग ही अशीच कामं त्यांनी करतो. कृष्ण अवतारात ते परमात्मा प्रगट झाला. दुराचारी जन्माला आले, जरासंधासारखे दुराचारी जन्माला आले, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे, कंसासारखे फार वाईट प्रवृत्तीचे लोक जन्माला. ही नावं मी तुमच्या समोर सांगितली. कंस जन्माला, हे कंस त्याच वेळेला कंस होता असं नाही, आता पण कंस आहे. फक्त महत्वाचा विचार सांगतो, त्यावेळेला एकच कंस होता. राम प्रभू प्रगट झाले रावणाला मारण्याकरता. त्यावेळेला एकच रावण होता. आता घर घर में रावण बैठा, इतने राम कहां से राम प्रगट झाला. गोष्ट खरी आहे. रावणाला मारण्याकरिता आला, कंसाला मारण्याकरिता कृष्ण आला. पण ऐका, कंस ही एक प्रवृत्ती आहे, रावण ही एक प्रवृत्ती आहे. म्हणून त्या दुष्ट असणाऱ्या प्रवृत्तीला घालवण्याकरिता, त्या घातक प्रवृत्तीला घालवण्याकरिता दिव्य शक्ती प्रगट होत असते. कोणत्याही माध्यमातून प्रगट होईल, प्रगट होणं तिचं काम आहे. म्हणून त्यांनी विशेष अवतार त्यांनी कंसासारख्यांना मारण्याकरिता भगवंताने धारण केला आणि कृष्ण रूपामध्ये त्यांनी यायचं ठरवलं. म्हणून त्यांनी पृथ्वी व्याकुळ झाली होती. पृथ्वीवर पापाचा भार वाढला होता. पण वत्सरूपी पृथ्वी नेत्री वाहे तो सांगत असे. आताच्या लोकांना हे असं सांगायला लागलं फार त्रास होतो. कसा काय त्रास होतो? पृथ्वी कुठे गायीचं रूप धारण करेल का? तुम्ही बोलो का बावळट? तुम्हाला बावळटपणा त्यांनी करतो, तू जगाला बावळटपणा तुम्ही शिकवता. एवढे त्यांनी तुम्ही आज जग कुठे चाललं, तुम्ही कुठे चालले? आमचं म्हणणं एवढंच आहे, ज्यांना हे सगळं मान्य आहे ना त्यांनीच ऐकावं. आम्ही त्यांनाच सांगतो. ज्यांना हे मान्यच नाही ना ते लोकच आम्हाला मान्य नाही. खरंच ते राजे असतील, प्रधान असतील, काय आणखी असतील, कोण असतील, आम्हाला त्याची काय कर्तव्य? त्यांना ते मान्य नाही ना, त्यांनी मान्य करू नये. आमचा आग्रह नाही त्यांनी मान्य करावा म्हणून. ज्यांच्या पोटात श्रद्धा आहे, ज्यांच्या पोटात भाव आहे, ज्यांच्या पोटात भगवंताविषयीचा विश्वास आहे, त्या लोकांनी हे मान्य करावं. ते मान्य करतात, आम्ही त्यांच्याकरता सांगतो. हा महत्वाचा विचार. आणि हे नाही मान्य केलं तर एक दिवशी मान्य करावंच लागेल ना. एक दिवशी सगळ्यांना मान्य करावं लागतं. तिथं काही अपील चालत नाही, आपोआप मान्य होतं. हा महत्वाचा विचार आहे. मग अशा लोकांच्या समोर डोकं आपटायचं नाही. त्याच्याकरिता मंत्र लिहून दिला नाथमहाराजांनी. त्याला मंत्र म्हणायचं. काय मंत्र आहे? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था कुलेवाचा शिनू नये. जे लोक क्रोधी आहेत, जे लोक अविश्वासी आहेत, त्यांना बोध करीत बसू नये. व्यर्थ आपली वाचा शिनू नये. आपली वाचा शिनवायची नाही. काय त्यांच्या समोर त्यांनी घराला चंदन लावून काय उपयोग होतो का? खरं म्हणजे गाढवाला जर चंदन लावलं, फार तीर्थात नेऊन गाढव तीर्थी झाले असं त्याला फार सुंदर स्नान घातलं, चंदन लावलं, ती उकिरडा गोळ्याशिवाय राहील का? सरळ गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अजिबात डोकं लावायचं नाही. स्वतःचं डोकं खर्च करायचं नाही. जे खरोखर श्रद्धावान आहेत, ज्यांच्या पोटात भाव आहे, त्यापेक्षा अजून सांगतो, कुठेतरी जीवनामध्ये एका कोपऱ्यात भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव आहे, ते लोक याला मान्य करतातच. हा महत्वाचा विचार आहे. माझ्या जीवनात भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव आहे,
म्हणून कंबर बांधून छातीला हात लावून मी तुमच्या समोर सांगतोय की भगवान हे सगळं काय करतो आणि भक्तांना सांभाळतो. महत्वाची गोष्ट आहे. मरणाच्या दारातून एखाद्या माणसानं परत यावं, त्याला अनुभव म्हणतात. मी मरणाच्या दारात त्याच्या तोंडात जाऊन परत आलो, भगवंताने मला आणलं त्याच्या दारात जाऊन, मला अनुभव आहे. असे अनेक आहेत महाराज, बरोबर आहे. प्रत्येकाचा अनुभव आहे की नाही. ज्याच्या पोटात अनुभव आहे तो या सगळ्या गोष्टी मान्य करतो, ज्याला अनुभव नाही तो मान्य करणार नाही. त्याचं भाग्य कमी पडतं म्हणा, त्याचं कपाळ कमी पडतं म्हणा, काय कमी पडत असेल ते त्याचं कमी पडत असेल. कारण असं आहे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे हे भगवंताविषयीचं ज्ञान जर कळायचं असेल तर ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते. ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते. ते ज्ञान जर पटायचं असेल तर पटण्याकरिता पुण्य असावं लागतं. जर पुण्य नसेल तर ते भगवंताचं ज्ञान पटत नाही. आणि झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर अधिकार नसला तर ते झेपत नाही. आता सांगितलं की नाही त्याने, विठ्ठल जळीस्थळी भराला, रिता ठाव नाही ओढला, आजिम्या दृष्टीने देखील विठ्ठलाची विठ्ठल तुकोबरा म्हणतात. आजिम्या दृष्टीने पाहिलं, सगळ्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल त्याने पाहिला. विठ्ठल जळीस्थळी भरला म्हणतात आणि ते सकारात्मक म्हणतायत. महत्वाची गोष्ट आहे, भरलाच म्हणतात. त्यात काय किंतु परंतु काय नाही, भरलाच म्हणतात. आपल्याला दिसतो का? मग भरला नाही का? आहे ना, दिसत नाही का? दिसत नाही. काय कमी पडतं? आपला अधिकार कमी पडतो. अधिकार जर निर्माण झाला की आपल्याला पण सगळ्यांमध्ये विठ्ठल पाहायला मिळेल. असा अधिकार जर तयार झाला तर भांडणं मिटून जातील महाराज. खरंच पोलीस खातं बंद होऊन जाईल. सगळे त्यांनी एकमेकाला त्रास द्यायचे बंद करून टाकतील. ते म्हणजे विठ्ठल आहे, सगळ्यांमध्ये देव भरलेला आहे. पायाखाली मुंगी सुद्धा मरू द्यायची नाही अशी अवस्था होईल. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अशी अवस्था तयार होईल ती परमार्थाच्याच माध्यमातून तयार होऊ शकते. या छोट्या छोट्या कार्यक्रमांना तुम्ही बावळटपणा समजत जाऊ नका. ही कीर्तन प्रवचन सप्ताह होतात, याला उगीच काहीतरी समजू नका. ही संस्कार शिबिर आहे. हे जर त्यांनी घडलं नाही आणि हे जर सुरू राहिलं नाही तर माणसाची बुद्धी विस्कळीत होऊन जाईल. आज लोक समाजात आईला आई म्हणतायत, समाजात लोक बापाला बाप म्हणतायत, भावाला भाऊ म्हणतायत, कुठेतरी सहिष्णुतेने एकमेकाबरोबर वागतायत. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर ही वारकरी संप्रदायाची परंपरा. वारकरी संत नसते आणि यांनी जर हे सगळं चालवलं नसतं तर आज माणसं माणसाला खायला उठली असते, अशी अवस्था जगात झाली असती. तुम्ही जरा फिरून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महत्वाची गोष्ट सांगताय म्हणून आस्था अंतकरणात आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी पडतात. असो, पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं, ती भगवंताच्या समोर गेली. तिने विनवणी त्यांनी ब्रह्मदेवाची केली. ब्रह्मदेवानं त्यांनी क्षरसमुद्रात भगवंताचं स्तवन केलं. भगवान प्रसन्न झाला आणि मग सांगितलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षित ब्राह्मण गायी भक्त. कीर्तनकार कुठूनही फिरून आला तरी त्याला मुद्द्यावर येता आलं पाहिजे, नाही तर तो भरकटला की आणखी लांब जाऊ शकतो. म्हणून त्याला जागेवर येण्याचं पण त्याला कळालं पाहिजे की आपण कुठून कुठे गेलो होतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ते भगवंतांनी आश्वासन दिलं की मी येणार आहे देवकीच्या घरी. कोण आहे देवकी? देवकी कंसाची चुलत बहीण आहे. चुलत बहीण आहे. तिच्या घरी भगवान त्यांनी प्रगट होणार आहे. तिचं लग्नाचं वय झालं, उपवर झाली कन्या. मग काय करावं म्हणून त्यांनी वर शोधण्याची तयारी झाली. म्हणून वसुदेवाबरोबर तिचा विवाह करून द्यावा असं त्यांनी कंसाने ठरवलं. वसुदेवाबरोबरच का करून द्यावा त्याचं कारण आहे, वसुदेव हा यादव आहे आणि यादवांची संख्या फार जास्त होती आणि कंस आदी करून जे त्यांनी होते त्यांची संख्या थोडी कमी होती. मग असं सोयी करताना, आता कंस हा राजा होता की राजकारणी होता. महत्वाची गोष्ट आहे, राजकारण जर करायचं असलं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. राजकारण जर करायचं असलं तर राजकारणी माणसानं पायाजवळ पाहून चालत नाही. त्याला जर राजकारण करायचं असलं त्याने दूरचं पाहावं लागेल, त्याला लांबचं पाहता यावं लागेल. ज्याला लांबचं पाहता येतं त्यालाच राजकारण करता येतं. 3 कारण मी तुमच्या समोर सांगतो. धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण. 3 कारण आहेत. महत्वाची गोष्ट आहे, सगळ्या कारणांना मूळ जर काय असेल तर धर्मकारण आहे. धर्मकारणाला धरून राजकारण असावं आणि मग पुढे त्यांनी समाजकारण असावं. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत महाराज. म्हणून धर्म आधी त्यांनी कळावा. कंस हा त्यांनी राजकारण करतोय, त्याला दूरची दृष्टी आहे. हे यादव जर उद्या बलाढ्य झाले, वाढले आणि यांनी जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपण कुठेच राहणार नाही. म्हणून यांच्याशी सोयी करून ठेवा. म्हणून वसुदेवाबरोबर सोयी करायची, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याला सांगितलं माझ्या बहिणीबरोबर लग्न करतो. म्हणलं माझे 6 लग्न झालेत पहिले, आता मला लग्न करायची इच्छा नाही. असं म्हणलं कंस राजा होता ना महाराज, खडगच हातात घेतला.
करतो की नाही मला माझ्या बहिणीशी लग्न, मुंडकं सोडवतो तुझं, आता काय करावं. वसुदेवानं विचार केला, याच्या हाताने मरून 6 बायकांचा वनवास करण्यापेक्षा 7वी बायको केली चांगली, असा विचार करून त्यानं विवाहाची तयारी दाखवली आणि विवाह संपन्न झाला. विवाहातच विघ्न आलं. आकाशवाणी झाली पुन्हा की कंसा मूर्खा जिची वरात मिरवतोय तिच्याच घरी 8वा जन्माला येईल तुला मारी. मग त्यानं फार चांगुलपणा दाखवला होता. 1800 रथ दिले होते महाराज, एवढं त्यांनी साहित्य दिलं होतं. 200 हत्ती दिले होते, सोन्या नाण्याने मढून त्यांनी किती 1,500 घोडे दिले होते. आपल्या बहिणीला आंदण काय काय दिलं हे मी सांगतोय, एवढं सगळं दिलं होतं. थाटामाटात स्वतः सारथी येऊन बसला होता रथाचा आणि इतक्यात आकाशवाणी झाली. मग घाबरला आणि घाबरून त्यांनी महाराज देवकीलाच मारून टाकतो म्हटला. मग हात तो धरला. वसुदेवानं थांबवलं. ती माझी पत्नी आहे, म्हणून मी तिच्याशी विवाह केलेला आहे, तिला मारण्याच्या आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल. मग काय करावं, तुला नीतीच्या गोष्टी सांगतो म्हटले 4. अरे तू तुझी बहीण आहे, तुला दादा दादा म्हणते, तुझ्यावर फार प्रेम करते, का तिला मारतोस. आणि क्षत्रियाचा धर्म सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. क्षत्रियाचा धर्म असा असतो की त्यानं स्त्रियांवर शस्त्र चालवायचं नाही. काही नियम आहेत, युद्ध करताना पण काही नियम आहेत. कमरेपासून खाली आघात करायचा नाही, शस्त्राचा प्रहार करायचा नाही. मांडीवर गदा बसली होती की नाही कोणाच्या, दुर्योधनाच्या. का बसली होती, शपथ घेतली होती म्हणून मारली. सगळ्या लोकांच्या समोर शपथ भीमाला घेतली होती, तुझ्या त्याच मांडीवर गदा मारली म्हणून मारली, नाही तर परवानगी नाही कमरेपासून खाली आघात करण्याची. महत्वाची गोष्ट आहे. हा जसा नियम आहे तसं स्त्रियांवर शस्त्र चालू नये, हा एक नियम आहे. म्हणून तू तिला मारतो आहेस, तुझी बहीण आहे, ती स्त्री आहे, तिला मारणं योग्य नाही, तू मारू नको असं सांगितलं. आता बायकांना धामधूम केल्यावर माणसाला फार पुरुषार्थ वाटतं. लोकांना सांगतात बायको जोडून काढली, बायको काय झोडून काढायची वस्तू आहे का. आणि त्यात काय पुरुषार्थ आहे, बायकांना मारण्यात काय पुरुषार्थ आहे. मर्दाबरोबर युद्ध करावं जर फारच हौस असली तर बायकांबरोबर काय युद्ध करावं, महत्वाची गोष्ट आहे. सरळ सरळ गोष्ट सांगतो. असं कीर्तनकारांनी कीर्तनात बोलत जावं म्हणजे निदान हाणामाऱ्या तरी थांबतील. खरं सांगतो मी, हे इंजेक्शन आहे, कुठे जावं लागतील सांगता येत नाही. हे दिले पाहिजे, सगळ्या समाजात हे बोललं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. आणि ती पत्नी आहे, तिला तिला धामधूम करण्याची गोष्ट आहे का. म्हणून त्यांनी बायकांना मारणाऱ्या लोकांना पुरुषार्थ वाटतो, पण तो पुरुषार्थ नाही, तो त्याचा कमीपणा आहे. तो त्याचा कमीपणा आहे. असा कमीपणा करत जाऊ नये. वसुदेवानं समजून सांगितलं कंसाला, स्त्री आहे मारू नकोस. आणि मग काय करू म्हणला, म्हणे आम्हाला बंदीखान्यात देऊन टाक, जेवढी मुलं होती तुला देऊन टाकू. मग बंदीखान्यात दोघांना टाकून दिलं. इथूनच भगवंताचं चरित्र सुरू झालं. यथाकाल त्यांनी एक मुलगा देवकीला झाला. कंसाला बातमी कळाली, कंस धावत आला त्याला मारण्याकरिता. पण पहिलंच बाळा याला मी का मारू. विशेष गोष्ट अशी होती की कंसाकडे पाहून अशा पद्धतीने ते बाळ हसू लागलं, जणू मामा मामा त्याला म्हणताय. कंसाने मनात विचार केला, हे पहिलंच बाळा याला का मारू, मला मारणारा 8वा येणार आहे. देऊन टाकलं. परत देऊन टाकल्यानंतर मागे फिरतो नाही कुठे तर त्याच्या कानावर नारदजींचे शब्द आले, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारदजी महाराज आले. मग नारदांनी त्यांनी 4-2 गोष्टी समजून सांगितल्या. कशाकरिता नारदजी आले, म्हणजे पुण्य सारावया आले देवर्षी, वधी बाळकासे ठेवू नको, त्याचं पुण्य कमी करण्याकरिता नारदजी आले. बऱ्याच वेळेला समाजात लोकांना काही गोष्टी पाहायला मिळतात. एखादा मनुष्य फार दुराचारी असतो, फार पाप करणारा असतो, फार अत्याचार करणारा असतो, फार दुराचार करणारा असतो, फार वाईट वागणारा असतो. मग लोक त्यांनी म्हणतात एवढं वाईट वागतं याला शिक्षा कशी भेटत नाही. पण त्याला काही काळ असतो. काळ म्हणजे काय असतो, त्याच्या पापाचा घडा भरायचा असतो आणि त्याच्याजवळ जेवढं पुण्य शिल्लक आहे ते संपायचं असतं. म्हणून त्यांनी किती वाईट वागणारे माणसं फार कधी कधी फ्रेश वाटतात, मस्त आरामात आनंदात जगताना दिसतात. का जगतात, कुठेतरी कोपऱ्यात पुण्य शिल्लक आहे म्हणून चांगले आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी त्या पुण्याचा संचय संपून जाईल आणि ज्या दिवशी पापाचा घडा भरेल त्या दिवशी कोणीच थांबवू शकत नाही त्याच्या पतनाला. तो निश्चित त्याने मला ती शिक्षा त्याची प्राप्त करून घेतो, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून कंसाचा घडा भरायचा होता पापाचा आणि पुण्य कमी करायचं होतं. पुण्य सारावया वधी बाळकासे ठेवू नको, सांगून टाकलं बाळकाला मारून टाक. आणि मग मात्र त्यांनी महाराज कंसानं ते बाळ मारून टाकलं देवकीच्या समोर. एका आईच्या समोर नुकतंच जन्मलेलं बाळ मारून टाकलं. तिचं अंतकरण काय म्हणत असेल थोडा विचार करा. अंतकरण व्याकुळ झालं. देवकीनं त्यांनी बोलायला सुरुवात केली, कंसा येईल, एक दिवशी जगाचा मालक येईल आणि तुला मारल्याशिवाय राहणार नाही. असं एकदा घडलं असं नाही, 6 लेकरं तिचे त्यांनी मारून टाकले. आणि मग 7व्यांदा त्यांनी महाराज बलराम प्रगट होणार आहे.
योगमायेनं त्यांनी तो 7वा गर्भ पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. इथे लोकांना फार त्रास होतो, विज्ञानवादी लोकांना आधी होत होता, आता बंद झाला त्रास. आता कशामुळे बंद झाला त्याचं कारण असं आहे, या गर्भातून त्यांनी बाळाला घ्यायचं, दुसऱ्या गर्भात नेऊन स्थापन करायचं, कसं काय शक्य आहे? हा काय बावळटपणा आहे? आता जेव्हा विज्ञानाने टेस्ट ट्यूब बेबी करून दाखवलं ना, ट्यूब मध्ये बेबी तयार करायचं, मग गर्भाशयात सोडायचं, असं होतं की नाही? आता हे विज्ञानाने सिद्ध केलं, आमच्या ऋषीमुनींनी सिद्ध केलं, हे मान्य झालं नाही. आज सगळे ग्रह त्यांनी दुर्बिणीनं दिसतात, लोक सगळे ग्रह पाहतात आणि फार असं वाटतं वा शास्त्रज्ञांनी शोध लावला या ग्रहाचा त्या ग्रहाचा. आमच्या व्यासदेवांकडे कोणती दुर्बीण होती खरं सांगा? एक श्लोक सांगतो, ते म्हणतात ब्रह्मा मुरारी स्त्रिपुरांतकारी भानो शशी भूमी सुतो पुनश्च गुरुश्च शुक्रश्च शनि राहू केतवा सर्वे ग्रहा शांतीरा भवन्तु. ऐकले श्लोक? मग याच्यात गुरु शुक्र शनी मंगळ बुध हे सगळे नाव आले की नाही? म्हणजे व्यासदेवानी हजारो वर्षापूर्वी याचं संशोधन केलं की नाही? दुर्बिणीने केलं का? नाही. खरं सांगू का? आता वेळ पण कमी आहे माझ्याकडे, पण मला आठवत नाही सांगायला, ती म्हणून सांगतो, महत्वाचा मुद्दा सांगतो. आपल्याजवळ पण दुर्बीण आहे. हे जे आपलं शरीर आहे ना, हे पॉवर स्टेशन आहे, हे भगवंतानं दिलेलं गॉड गिफ्ट आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो. याच्यात जर तुम्ही साधना कराल, याच्यात जर तुम्ही चिंतन कराल, अंतर्मुख व्हाल, तर तुम्हाला सुद्धा त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी इथं बसून त्यांनी मिळतील. म्हणून ब्रह्मांड आणि हे पिंड एकच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. हे आपण अनेक वेळेला त्यांनी ब्रह्मांडाची जी रचना आहे तीच आपल्या पिंडाची रचना आहे. मग कधीतरी एकांतात बसून जर ध्यान चिंतन करण्याचा प्रयत्न कराल आणि एकाग्र व्हाल आणि वृत्ती जर एकाग्र झाली, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी तल्लीन झाली, तर तुम्हाला याच देहात चिंतन करून या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. पण लोक एवढ्या अवघडात जात नाहीत महाराज. त्यांचे प्रमाण पाठ आहेत, एवढे प्रमाण पाठ करून लोक मस्त आहेत त्यांच्या मस्तीमध्ये, ते म्हणतात बाकी काहीच करायचं. मग त्यांना हे बाकीचे अभंग पाठ करीत नाही. ते रक्तश्वेत कृष्ण पिता प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदरे डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले कल्पना आणि माली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेदमावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंग तुका आता. हे अभंग लोक पाठ करीत नाहीत, कारण ती हिताची नाहीत, ते पदरात पडत नाहीत. महत्वाचा विचार आहे. तुकोबरांनी अनुवाद केला श्रुतीचा, अनुवरणीयान महत्वमहीयान आत्मस्य जंतु नेतो गुहायम, त्याचा अनुवाद केला. अनुवरणीया थोपडा तुकाशय गिळवणी सांडले कलेवर भवग्रहाचा आकार सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो करा पुरता. हे अभंग त्यांनी लोक पाठ करीत नाहीत. का पाठ करीत नाहीत? समजतही नाहीत आणि ती हिताची वाटत नाहीत. महत्वाची गोष्ट आहे. मग हिताचीच पाठ. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ते जाऊच घालून मोकळं व्हायचं. रस्त्याने एक असे अनुभव येतात ना मला. दिंडीच्या रस्त्याने चालताना फार विनोदी रस्ते आमच्यावर होते. आमची दिंडी म्हणजे बाणणार गडावरून बाबांची दिंडी, ज्यांच्या पद्धतीने आम्ही कीर्तन करतो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संतचरण छगन महाराज बाणणार गडावरचे बाबा. तुम्हाला बऱ्याच लोकांना बाबा आमची माहिती आहेत ना. त्यांच्या दिंडीत त्यांनी चालताना फार विनोदी मनुष्य होता. त्याची पिशवी त्याच्या गळ्यात असायची, पण ती त्याला जड व्हायची. मग तो काय करायचा, चालता चालता शेजारच्या वारकऱ्याच्या गळ्यात घालायचा. तो कुरकुर करायचा, पिशवी मला का दिली? मग तो म्हणायचा तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. असं हिताचं लोकांना कळतं. हेच मला फक्त सांगायचं, अवघड कळत नाही, असू द्या. म्हणून त्यांनी हे सगळंचे सगळं साधू संतांना ज्ञात आहे. म्हणून आपण ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी वरून त्यांनी जात होतो, टेस्ट ट्यूब बेबीवरून फिरलो होतो. म्हणजे रोहिणीच्या गर्भात त्यांनी नेऊन पोहोचलं बलरामाला, हे आपण ऐकत होतो. 7वा गर्भ त्यांनी घडून गेला असं कंसाला वाटलं. त्याला फार समाधान वाटलं. त्याला वाटलं माझ्या भीतीनं देवकीचे गर्भ गळायला लागले. त्याला काय माहिती त्याचा काळ जवळ आला म्हणून. आणि मग मात्र भगवंताचं प्राकट्य होणार आहे म्हणून त्यांनी 8व्यांदा देवकी गर्भवती आहे. तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिशेचे सूर्य कंसाचे हृदय जळत असे. मग मात्र त्यांनी 9 मास पूर्ण झालेले आहेत. कंस त्या भयभीत झालेला आहे. श्रावण महिना आलेला आहे. त्याच्यामध्ये वद्य पक्ष आहे. त्याच्यात अष्टमी तिथी आहे. रोहिणी नक्षत्र आहे. बुधवारचा दिवस आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये लख्ख असणारा प्रकाश पडला आणि प्रत्यक्ष भगवंताचं प्राकट्य झालं. वसुदेव देवकीनं भगवंताला त्यांनी पाहिलं. फार समाधान वाटलं. 8 वर्षाची मुलगी भगवान घेऊन त्यांनी आले होते आणि मग त्यांनी भगवंतानं स्वतःच सांगितलं मला थांबायचं नाही, मला जायचं. पण कुठे जायचं तुला? मग भगवान स्वतःच सांगू लागला नंदाच्या घराला
मला नंदराजाच्या घरी गोकुळाला घेऊन जा. देवा एवढा मोठा आहेस, तुला न्यायचं कसं हे मला सांग. सांगितलं मी लहान होणार आहे, मनशी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत. आणि असंच झालं, द्वारपाल झोपी गेलेले आहेत, कुलप गळून गेलेले आहेत, दरवाजे उघडलेले आहेत. इथे पुन्हा संशय असतो, आपोआप कसे काय कुलप गळाले, आपोआप कसे काय दरवाजे उघडले. भगवंताची रचना आहे महाराज, तो काय करू शकतो. एक नाही, कानाच्या जागेवरच कान का उगवले, ती गुडघ्याला का आले नाही. सरळ गोष्ट आहे. डोळ्याच्या जागेवर त्या खोलीतच डोळे सुरक्षित का बरं आले, ते पाठीकडे का आले नाही. प्रश्न विचारले पाहिजेत ना. मग हे सुद्धा कुलप का गळून गेले, कसे काय गळाले, हा प्रश्न विचारताना हा पण जोडून विचारायचा. म्हणजे साम्य होत असताना महत्वाची गोष्ट आहे. असू द्या, मला हे सांगायचं, अरे ज्याला अनंत ब्रह्मांड निर्माण करता येतात त्याला कुलूप तोडणं फार कठीण. अनंत ब्रह्मांड तो बालक होऊन आलेला आहे. पण ब्रह्मांडांची उलथा पालक ज्याला करता येते तो या सामान्य गोष्टी का करू शकत नाही. दरवाजे उघडले, कुलप गळून गेले, लहान झाला, त्याचं हे सामर्थ्य आहे म्हणा. आजही चमत्कार दिसतात ना, दिसत नाहीत असं नाही, अनेक चमत्कार आजही पाहायला मिळतात. पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. जे नाही ते जास्त त्याने पाहतात. ढगफुटी झाली केदारनाथला, हे माहिती सर्वांना. ढगफुटी झाली, एवढं पाणी मंदाकिनी नदीला आलं की खालचे मोठे मोठे शहर वाहून गेले. बरोबर आहे की नाही. एक मंदिर नाही वाहिलं. जिथं ढगफुटी झाली त्याच जागेवर मंदिर होतं, तिथलं मंदिर वाहिलं नाही आणि बाकीचे शहर वाहून गेले. आणि कशामुळे नाही वाहिलं, लोक म्हणतात की एक मोठा दगड आला आणि तो त्या मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन आडवा उभा राहिला आणि त्या दगडाने सगळं पाणी बाजूला नेलं. कोणी आणलं दगड, एवढ्या लांबीचा दगड कोण पाहायला गेला होता, आणि कुठून आला, तिथंच का आला, तिथंच का थांबला, पाणी बाजूला का काढून दिलं. या गोष्टीला लोक चमत्कार करतात, त्याला योगायोग म्हणतात. त्याला योगायोग म्हणतात. हे याला सवड म्हणायचं. लोक आपल्या आपल्या पद्धतीने वळून घेतात, हे जास्त महत्वाचं आहे. आपापल्या पद्धतीने वळून घेतात. पण बऱ्याच वेळेला बारकावा त्यातला पाहायला पाहिजे की अशा गोष्टी पण घडतात ना महाराज. या गोष्टी आजही प्रत्यक्ष पाहायला मिळतात. असू द्या. म्हणून अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला लहान होता येतं, लहान झाला. आणि मग त्यांनी वसुदेवाने त्याला गोकुळात न्यायचं ठरवलं. ठेवी मध्ये आणि येथे तिथं माया प्रगट झाली. ती यशोदा राणीच्या समोर आपला मुलगा तिथे ठेवला. ती कन्या आपल्या बरोबर आणली. कारागृहात आले. मायनं आकांत केला, कंस मारण्याकरिता आला. त्याच्या हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. आणि तिने त्यांनी कंसाला सांगितलं, मूर्खा मला काय मारतोस गड्या, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, हे तुझं लागी वधी. त्या मायनं त्याला सांगितलं. कंस घाबरला. इकडे गोकुळातल्या लोकांना फार आनंद झाला महाराज. कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांनी यशोदा राणीला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली होती. बऱ्याच काळापर्यंत संतती नव्हती. म्हातारपणाला मुलगा झाला होता. म्हणून नंदा आणि सुनंदा अशा दोन बहिणी नंदराजाच्या आहेत. त्यातली सुनंदा ही तिची सेवा करण्याकरिताच तिथे येऊन थांबलेली होती. मग भल्या पहाटे तिने खिडकीतून डकवून पाहिलं की वहिनी बाळंत होण्याची वेळ जवळ आलेली आहे. काय झालं पाहावं तरी. म्हणून त्याने खिडकीतून पाहिलं तर नीलमण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया तिला खिडकीतून दिसला. फार समाधान वाटलं. यशोदेला झोप लागली होती.
झोपेत बाळांपण होत नसतं महाराज. बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो. आपल्याला काय त्यातलं माहिती आहे? तिकडे मातृशक्ती आहे, त्यांना विचार शक्तीच आहे ना, त्यांना विचारा. बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो महाराज. भयंकर वेदना प्रसूतीच्या असतात, ती फक्त ती शक्ती सहन करू शकते. पण झोपेत बाळांपण झालं ही कल्पना तरी माणसाला सहन होते का? पण तिथं माया प्रगट झाली होती. माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया. म्हणून अघटित असणारी घटना करू शकते माया, तिच्यात हे सामर्थ्य आहे. म्हणून आपल्या बुद्धीवर सुद्धा मायेनंच पडदा टाकलेला आहे. आपल्या बुद्धीवर सुद्धा पडळ आलेला आहे, ती मायेचंच पडळ आहे. म्हणून जवळ असलेला देव आपल्याला दिसत नाही महाराज. महत्वाची गोष्ट, देव आपल्या जवळच आहे, आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आराम. का भ्रांता शिकामू विषयावरी भ्रांत पुरुष कमलगंधा आणि दरदरी नांदनुके एकेची घरी परिपराग सेवेचे भ्रमरी येरा चिखलाची डराव डराव डराव. दरदरी म्हणजे बेडूक आहे की नाही? बेडक चिखलातच राहतात ना, त्या चिखलाच्याच खाली त्यांनी त्याची मुळं असतात कमळाची, वरती कमळाचं फुल असतं. लांबून लांबून भ्रमर येतात आणि कमळाच्या त्या मकरंदाचा आस्वाद त्यांनी अशा पद्धतीने घेतात. आणि बेडूक जवळ असून जागेवर डराव डराव करतो. तसंच आहे, आपल्या जवळ त्यांनी परमात्मा आहे पण आपल्याला कळत नाही. आणि तो का कळत नाही? मायेचा पडदा आहे. म्हणून माया काही करू शकते, तिच्या सामर्थ्य आहे महाराज. म्हणून मायेच्या प्रभावाने या सगळ्या गोष्टी त्यांनी घडू शकल्या. सगळ्या गावात त्यांनी बातमी पसरली, प्रगट झालेला आहे. नंदराजाला त्यांनी मुलगा झालेला आहे. सर्वजण आनंद विभोर आहेत. नटून थटून शृंगार करून सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता आले. आणि भगवंताचं दर्शन प्राप्त झाल्याबरोबर सर्वांना एवढा आनंद झाला, एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं की त्याचा लेखाजोखा करता येणार. महाराज वर्णन करून सांगतात. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. कृष्ण परमात्मा बालरूप घेऊन नंदराजाच्या घरी आला. मग एवढं सुख सर्व लोकांना प्राप्त झालं. काय केलं? सुख झालं म्हणून त्यांनी गुढिया तोरणे गरबी कथा गाणी गाणी गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. सर्वजण आनंद त्यांनी घेऊ लागली. गुढी तुम्हाला माहित आहे सर्वांना, मला सवय लागली गुढी सांगण्याची गाण्याच्या कीर्तनामध्ये. आता अलीकडच्या काळात लोकांनी गुढ्या उभारायच्या बंद करून टाकल्या. कोण कोण काय काय सांगतो, प्रत्येकाची मत भिन्नता आहे. पण 5000 वर्षापूर्वी त्यांनी गुढी उभारली असं त्यांनी सांगतात. पण गुढी महत्वाचीच आहे, ती उभारलीच पाहिजे, ही गरजेची गोष्ट आहे. असू द्या, सगळ्यांना ऐकून ऐकून सगळ्यांचे कान शेवाळले जातात. जास्त सांगण्यात काय तात्पर्य? सगळ्यांना की काय मला सांगायचं. मग ते तर्कवादी लोकांना तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांग. हे बघा, मला दुसऱ्या कोणाच्याच उचापती करायचं नाही. मी उचापती करण्याकरिता कीर्तन उभा राहिलो नाही आणि कीर्तन करणे उचापती करू पण नाही. कंबर बांधून एक सूत्र त्याने एका मार्गाने चालव. महत्वाची गोष्ट आहे, मला उचापती जरी करायच्या नसल्या तरी मला माझा धर्म सांगण्याचा मात्र अधिकार आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे, मग मी धर्म सांगू शकतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून धर्मावर आलेली आक्रमण आतापर्यंत जर कोणी परतवली असतील तर वैचारिक दृष्ट्या जर पाहिलं तर साधू संतांनीच मात्र त्याच्यावर मात केली. नामदेव महाराजांची जर अभंग रचना त्या काळात नसती, ज्ञानोबरायांनी जर त्यांनी साधकांकरता ज्ञानेश्वरी आदी करून ग्रंथाची रचना केली नसती, तर त्यांनी वैचारिक धर्मावर आलेली आक्रमण ही त्यांनी परतवता आली नसती. म्हणून संत वाङ्मयच असं आहे की ज्याने त्यांनी विचारानं आलेलं आक्रमण धर्मावरती ते घालवलं. म्हणून आज धर्म तग धरू नये. कशाकरिता? या संतांच्या विचाराकरिताच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संतांच्या विचारांना प्राधान्य द्यावं. संतांच्या विचाराकडे बघा. उगीच मी म्हणतो म्हणून माझ्या मध्ये चालू नका. आपला बुवा तो म्हणतो म्हणून ऐका त्याचं, असं नाही. डोळसपणानं परमार्थ करा. बावळटपणाचा परमार्थ नसावा, डोळसपणाचा असावा, त्याच्यात डोळसपणा असावा. म्हणून काही गोष्टी त्यांनी डोळसपणानं शोधाव्या. गुढी उभारली जाते की नाही, म्हणजे त्या गुढीत एवढा पवित्र असणारा तांब्या, एवढा मंगलमय असणारा कलश तो त्यांनी उभा केला जातो. आपण त्याची पूजा करतो आणि तुम्ही पावथा घालता, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे
एकदम चुकीची गोष्ट. पालथा कशा करता घाला? मग चुकीची जर गोष्ट आहे तर या मंदिरावर कळस आहे की नाही, त्याच्यावर पण पालथा आहे की नाही? कलश पालथाच घातला का? कळस कधी उताना ठेवलेला पाहिला तुम्ही? कलशच असतो आणि तो त्याच पद्धतीने ठेवला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बारकाईने शोधण्यासारख्या, पाहण्यासारखे. बरं, कलश जर फार पवित्र आहे ना, आपल्याला लग्न कार्य होतं, आपण सगळे संन्याशी थोडेच आहोत, लग्न कार्य आपल्या भागात होतात ना. आता गुपचूप व्हायला पण होतात, थोड्या लोकांमध्ये व्हायला पण होतात की नाही? उलट फार चांगलं झालं बरं. काही कोरोनाने उपकार केला सगळ्या लोक, केवढा खर्च अनाठाय होणार, सगळा खर्च त्यांनी वाचला. आणि असेच लग्न व्हायला पाहिजे कोरोना गेल्यावर सुद्धा. मस्त त्याने कोणी काही म्हणलं तरी चालेल, पण मग बरं असू द्या. नवरी घरामध्ये प्रवेश करते, उंबऱ्यातून आतमध्ये प्रवेश करते, त्यावेळेला अजून सुद्धा एक कलश भरून ठेवला जातो तांदळाचा, बरोबर आहे की नाही? मग तो पवित्र असतो की नाही, मंगलमय असतो की नाही, सगळं चांगलं असतं. भटजीवर त्याच्यावर पूजा अभिषेक करता की नाही तुम्ही? अभिषेक त्याची पूजा केली जाते, हे सगळं केलं जातं, मंगलमय म्हणून केलं जाते की नाही? मग तिथं गेला नवरी लात का मारायला लावतात? लात मारणं चांगली गोष्ट असते, किंवा लात मारायला लावतात. बरं, एवढं करून थांबत नाही, घरात जाऊन भांडे आपटायचा कार्यक्रम असतो, भांड्यांची लाथाळी असते. कशा करता भांडे लाथाळायचे? कशा करता हे कलश त्यांनी पायाने धुडकावून द्यायचे? काय कारण आहे त्याचं? आपल्या मनाला समजून सांगायचं, ही आलेली आहे, आता ही जर चांगली राहिली तर बरं, हिनं जर लाथाळी केली तर त्याचा पण आधीच स्वीकार करून ठेवा. त्याला तुम्ही दोन गोष्टी, एक गोड गाठी पण लावता आणि त्याला कडुलिंबाचा त्याने तो बहर पण लावता. दोन गोष्टी, कडू आणि गोड एकत्र का लावता? येणारं जे वर्ष आहे या वर्षामध्ये सगळ्याच गोष्टी गोड होतील असं सांगता येत नाही. आता हा चैत्र महिना आला होता, कसा आला याला जुगाडी म्हणतात. कसा आला आणि कुठून आला? त्याने एवढी वाईट परिस्थिती आणली की चांगली माणसं नेली, जी परत कधीच बघायला भेटणार नाही. किती वाईट परिस्थिती सगळ्या लोकांवर आली. काही त्यातून त्यांनी जगून वाचून भगवंताच्या देणे त्यांनी राहिले, पण ते राहिले गोष्ट खरी आहे, पण त्यांच्याजवळ त्यांनी पैसे घेऊन गेली. हे वर्ष असंच आहे. मला सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या, आता तुमचं जीवन तुम्हाला देवाने दिलं, चांगलं झालं, पण खर्च झाला की नाही? हे वाईट झालं की नाही? चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी एकत्र आहे. गोड आणि कडू दोन गोष्टी एकत्र त्यांनी येऊ शकतात वर्षभरात. ही सूचना त्या गुढीच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून गुढी आहे. उगीच कोणाचा ऐकू नका. आता लोक फार शाहजूक झालेले आहेत. आता शाहजूकपणाला काय करू शकतो आपण? खरं सांगा, काय करू शकतो? डोळसपणा मनात असावा. मी तुमच्या समोर भाकड कथा सांगतोय का? मी डोळसपणा काय कारण सांगतोय की प्रत्येक गोष्टीला मी कारण देतोय आणि कारण देऊन मी तुमच्या समोर ते पटवून देतोय. ही कारण आहेत त्याच्या मागे, ही लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. असू द्या. म्हणून गुढी उभारणं हे पावित्र्याचं लक्षण आहे, मंगलमयतेचं लक्षण आहे. मग गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, जगानियंता परमात्मा प्रगट झाला, सर्वजण आनंद विभोर आहे. नंदोत्सव अशा पद्धतीने सुरू झाला. तर तिकडे कंसाला वाईट वाटू लागलं. कंस त्याने भयभीत झाला. कंसाला असं वाटलं तर मी काय करू, माझा शत्रू जन्माला आला. मग कंसानं षडयंत्र केलं आणि पुतना अजून 12 नाही वाजले तुमच्या चेहऱ्याला. मी पाहतोय सगळ्यांना, मला असं जाणवलं नाही की मला आता झेपत नाही, मी आपोआप थांबेन. मला नाड्या पण करतात, सवय आहे मला नाडीचा, पण लांबवणार नाही मी, काही काळजी करू नका. 12:30ला पण नक्की थांबूया. मी आधीच तुम्हाला सांगितलं 12:30ला थांबतो. किती ओढा तण झाले तरी तिथं थांबतो. बरोबर, तुमचं गाड्या माझ्या हिताच आहे, 5 मिनिटं मागे आहे. माझ्या घरातलं पुढं आहे तिथे, बरं ते आपण त्याच्यावर चालू आहे, हरकत नाही. म्हणून त्यांनी भगवान झाला, सर्वांना अशा पद्धतीने आनंद झाला. गुड्या तोरणे कीर्ती कथा गाती गाणे सर्वजण आनंद विभोर आहे. कंसाला मात्र दुःख झालं, दुष्टा चळकाप सुटला. त्यानं काय केलं? या कंसाने त्यांनी भगवंताला मारण्याकरिता षडयंत्र केलं. त्यानं पुतना बाईला पाठवून दिलं. आता सर्वांना कथा ज्ञात आहे, भागवतात तुम्ही अनेक वेळेला त्यांनी श्रवण केलेली आहे. ही पुतना अतिशय सुंदर रूप धारण करून आम्हा म्हणाली नंदाशी घरात स्वरूप सुंदर देवांगना म्हणून नंदराजाच्या घरी जणू काय स्वर्गातून अप्सरा आली असावी अशी सुंदर रूप धारण करून आली. भगवंताला मारण्याकरिता आली, म्हणून स्तनामध्ये विष घेऊन आली. म्हणून त्यांनी भगवंताला मारण्याचा उद्देश आहे अशी आली नाही महाराज. ती रस्त्यानं चालता तिनं अनेक लेकरं मारून टाकली, कारण कंसाचा शत्रू नेमका कोणता आहे हे तिला माहित नव्हतं. मग फक्त गोकुळात जन्माला एवढंच तिला माहित होतं. मग तिनं काय करावं? जेवढी त्या कालखंडात जन्माला आली छोटी छोटी मुलं होती सगळीच मारायची, म्हणजे आपोआपच कंसाचा शत्रू मरेल. म्हणून तिनं लेकरू दिसलं की थेंबर विष पाजायचं, मारून टाकायचं. असे अनेक मारले. महाराज म्हणतात, दीन आणि दुर्बळांची मारीत बालके करिता अतिशोके मायबाप. दीन दुर्बळांची लेकरं तिनं मारायला सुरुवात केली. पुतनेनं लेकरं मारले आणि झालेले लेकरं मारले. त्या काळातल्या पुतणे आता झालेले लेकरं मारले. आताच्या पुतना होण्याच्या आधी मारतात. हे पण सांगितलं पाहिजे ना कीर्तनकारांना. ही पण समाज जागृती आहे, महत्वाची गोष्ट आहे.
महत्वाचा मुद्दा सांगतो. का बरं माहितीये का, फक्त मुलगी जर होणार असेल तर तिला येऊ द्यायचं नाही, मुलीला येऊ द्यायचं नाही. काय केलं मुलीला, जिनं त्यांनी मुलगी होणार आहे म्हणून त्यांनी घालवण्याचा विचार केला. तिनं हा विचार करावा मी पण मुलगी आहे, मी पण कोणाची तरी मुलगी आहे. काय वाईट केलं मुलीनं, उलट मुलीच्या जन्माचं स्वागत करावं. आणि खरं सांगू का, आजच्या युगात तरी निदान मुलीच प्रेम देतात हो. ती मुलं त्यांनी असं कंगवा मागच्या खिशातून काढून घाम पाडीत पाडीत खांदाला खांदा लावून निघून जाईल. पण विचार नाही तुला घाम का आला, तू का दमला, तू काय एवढा थकलास, काही नाही. तिच्या पोटात प्रेम आहे म्हणून त्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत करा, त्याचं वाईट वाटून देऊ नका, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जाणीवपूर्वक पुतणीतून या पुतणीकडे मी जात असतो हे सांगण्याकरिताच महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी त्या काळातली पुतना मी सांगतोय की जन्मलेली मुलं त्यांनी मारली आहे. आणि मग त्यांनी महाराज अनेक मुलं मरू लागली. भगवंताला कळालं माझ्यामुळं मुलं मरतायत, मी जन्माला आलो म्हणून ही मुलांना मारते. मग काय केलं पाहिजे, तिला आपल्याकडे खेचून आणलं पाहिजे, बळजबरीनं खेचून आणलं, माया प्रस्थापित करून. आणि मग यशोदेच्या घरामध्ये त्यांनी आधी बसायला आसन दिलं. कुठे म्हणे तुझा मुलगा, कोण बाई तू, कुठून आली, काय परिचय नाही, काय नाही काय नाही. बऱ्याच कथा सांगण्यासारख्या आहेत ना, पण हे एकच सांगतो. साधू संतांनी अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या. तिनं सांगितलं मी स्वर्गातून आले, मी अप्सरा आहे, माझ्या स्थानामध्ये अमृत आहे, स्वर्गामध्ये अमृत प्यायला मिळतं, माझ्या स्थानामध्ये अमृत आहे, मी तुझ्या बाळाला अमृत पाजण्याकरिता आलेले आहे. मला कळलं फार दिवसातून तुला लेकरू झालंय आणि अमृत पिल्याने तुझं बाळ त्यांनी अमर होणार आहे, म्हणून त्याला अमृत पाजू दे. यशोदेला आता आईच आहे ना महाराज, आई ते पोळी भाबडी असते, अंधश्रद्धा ठेवली महाराज तिच्यावर, कोणावर, पुतणीवर अंधश्रद्धा, त्यालाच अंधश्रद्धा म्हणायचं. काहीच विचार न करता ठेवलेली श्रद्धा अंधश्रद्धा. विचार न करता सांगितलं हो ठीक आहे दूध पाज, अमृत पाज म्हणून सांगितलं. आता ती विष घेऊन आली होती, तिने भगवंताला विष पाजायला सुरुवात केली. तिच्या अनुभवाच्या विरुद्ध झालं. काय विरुद्ध झालं, आतापर्यंतचा तिचा अनुभव होता एक थेंब विष पाजलं की लेकरू मरून जायचं, त्यानं लगेच ताबडतोब गुटकी दिली की लेकराने परत पाहायचंच नाही. अशा अनेक लेकरं तिने मारले होते की लेकरूच मोठं विलक्षण होतं. त्याला विष पाजायला सुरुवात केली, प्रेमपान आल्यासारखं विष प्यायला सुरुवात केली. भगवान विष पितोच आहे पितोच आहे पितोच आहे. तिला वाटलं काय प्रकार आहे, विष संपून तर गेलं नाही ना, की नेमकं काय होत आहे. पण असंच झालं महाराज, ज्यानं विष निर्माण केलं त्याला याचं विष काय करणार आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. विष निर्माण करणाराच तो आहे, म्हणून त्याला त्या विषाचा काही परिणाम होऊ शकत नाही. विष पिऊन घेतलं देवाला, तिला खरोखर प्रेमपान आला. महत्वाची गोष्ट सांगतो, प्रेमपान आला. आणि मग तिला चांगलं वाटू लागलं प्रेमपान आल्यानंतर. आणि मग त्यांनी महाराज भगवान तिचा प्रेमपाना प्राशन करून तिचे प्राण खेचू लागला. मग मात्र तिला त्रास होऊ लागला. याच्यात काही वर्म आहे दडलेलं, हे पण लक्षात घेण्यासारखंच आहे. पुतना म्हणजे अविद्या असते, अविद्या, पुतना म्हणजे अविद्या. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अविद्या बसली. अविद्या म्हणजे काय, खरं तर जी विद्यमानच नाही तिला अविद्या म्हणतात, जी नाहीच म्हणत तिला अविद्या असं त्यांनी म्हणतात. ती अविद्याच आहे, ती आपल्या स्वरूपाची आपल्याला जाणीव होऊ देत नाही. मी कोण आहे हे आपल्याला कळू देत नाही. वास्तविक पाहता आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण अनादी आहोत, आपण आनंद आहोत, आपण आजन्म आहोत, आपण आजर आहोत, आपण अमर आहोत. अमर आहा हे सगळे प्रमाण आपण नैनन छिन्नते शस्त्राणी नैनन धरती बालका न चैनन क्लेदेन त्या न शोषयते मारुता. ही सगळी प्रमाण आपली पाठ आहेत. न जायते म्रिय देवा कदाचित आयन भगवान भूतावान आजोनित्य शाश्वतोयम पुराणो अन्यते हत्यमानेश्वरी. शरीराचा नाश करणं माझा नाश होत नाही हे असं आपलं स्वरूप आहे, पण आपल्याला कळत नाही. त्याचं एकमेव कारण असेल तर अविद्या. ही अविद्या आपल्या जवळ आहे म्हणून ती आपल्याला कळू देत नाही. स्वतःच्या स्वरूपाचा अज्ञान म्हणजेच अविद्या आहे. ही अविद्या म्हणजेच पुतना आहे आणि ही खरी त्रासदायक आहे. लक्षपूर्वक आहे का, ज्यावेळेला भगवान प्रगट होतो तो काय करतो, हे अविद्येला विशेष रूपाने घालतो. विशेष रूपाने प्रगट झाला की अविद्येचा विरोध करतो. दोन प्रकाराने देव पाहता येईल, एक सामान्य रूपानं आणि एक विशेष रूपाने. लक्षपूर्वक आहे का. आता मला आठवत नाही मग मी सांगतोय ना, तुमच्या लक्षात आलं असेल. लाकडामध्ये अग्नी असतो, लाकडात अग्नी असतो, दिसतो का, दिसत नाही. मग केव्हा दिसतो, जेव्हा त्या लाकडाचं घर्षण एकमेकावर होतं त्यावेळी त्यातून अग्नी प्रगट होतो. वनात वणवे लागतात की नाही, कशामुळे, कोणी काडी पेटवत नाही, कोणी काडी टाकत नाही. मग सोसाट्याचा वारा सुटतो आणि लाकडं एकमेकावर घासतात आणि घासल्यानंतर त्याच्यातून अग्नी प्रगट होतो. लाकडातच अग्नी असतो, सामान्य रूपानं असतो. सामान्य रूपानं असणारा अग्नी लाकडाला जाळीत नाही, पण त्या लाकडातून जेव्हा विशेष रूपानं प्रगट होतो तेव्हा त्याच लाकडाला जाळून टाकतो. हे जसं आहे तसं परमात्मा कणाकणात गच्च भरलेला आहे सामान्य रूपानं, तो सर्व ठिकाणी गच्च भरलेलाच आहे.
पण तो अविद्येला विरोध करत नाही, पण तो जेव्हा बोध रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो, विशेष रूपानं प्रगट होतो, तेव्हा तो अविद्येचा विरोध करतो. म्हणून पूतना ही अविद्या आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा हा बोध आहे. म्हणून बोधरूपी कृष्ण प्रगट झाला म्हणून अविद्येला विरोध करतोय, त्याला अविद्या घालवायची. म्हणून त्यांनी पूतना आता तिचे प्राण खिचू लागला. महत्वाचा विचार सांगतो, जेव्हा भगवान हृदयामध्ये येतो सगळ्यात आधी विष पिऊन घेतो. आपल्याजवळ पण फार विष आहे, आपण फार विषारी आहोत. आपण काय, आपल्याजवळ काय विषय, आपल्याकडे काम आहे, आपल्याकडे क्रोध आहे, आपल्याकडे लोभ आहे, आपल्याकडे मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे. हे सगळे विषारी पदार्थ आहेत. सगळे विषारी पदार्थ आपल्या पोटात आहेत. एवढे सगळे आपण घेऊन फिरतो. देव आला की या सगळ्यांना संपून टाकतो. काम क्रोध हे केले घरी ते त्यांना आधी घालवतो, म्हणजे विष घालवतो. त्यानंतर मग त्याच्याविषयीचं प्रेम अंतःकरणात प्रगट होतो, तो प्रेमपान आहे. आणि एकदा का भक्ताचं प्रेम भगवंताला प्राप्त झालं की मग मात्र हा भगवान त्याला प्राणानिशी आपलंसं करून घेतो. म्हणून पुतनेला प्राण त्यांनी भगवान खिचू लागला. मौली वर्णन करून सांगतात, शोषिली पुतना येणे मोहिलेले करू. शोषिली म्हणजे तिचे प्राण भगवंताने त्यांनी वेधून घेतले आणि पुतनेचा उद्धार झाला. कथा आहे. पुतना त्यांनी स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रगट झाली. धाडकन जंगलात जाऊन एवढी उंच धिप्पाड होती महाराज की तिच्या शरीरावर वरती चढता येत नव्हतं. शिड्या लावल्या, एकाला एक 2 शिड्या तिच्या कानाजवळ बांधल्या आणि तिच्या केसांना पारंबी सारखं धरून गोपाळवरती गेले, तिच्या कपाळावर. आणि कपाळावर जाऊन त्यांनी नाकावरून तिच्या हनवटीवर उडी मारली आणि मग त्यांनी तिच्या छातीवर पाहू लागले. तेव्हा भगवान तिच्या छातीवर खेळत होता. फक्त खेळत होता असं नाही, बुक्के मारत होता. दे दनार्दन बुद्धी मारत होता. कशाकरिता बुद्धी मारत होता? त्याचा स्वभाव आहे महाराज असा की त्यानं एकदा आपलं केलं ना मग त्याजवळ काहीच उरू देत नाही महाराज. उरेल ना उरी तुका ना भाट, काही उरू देत नाही. जसा त्यांनी शेतकरी कष्ट करतो, ज्वारीचं पीक जर त्यांनी झालं, सुगी सगळी आटोपली की बैलगाडीत त्यांनी दाण्याचे पोते भरून घरापर्यंत आणतो. पूर्वीच्या काळात कणगी असायच्या, मग ते पोते त्या कणगीत ओतले जायचे. पोतं कणगीत ओतल्यानंतर नुसतं ओतायचं, पोतं टाकून द्यायचं असं नाही, तो त्या पोताला झटकणार, त्यातला दाना ना दाना त्या कणगीत टाकणार. का बरं? तो म्हणणार माझ्या कष्टाचं आहे, महत्वाची गोष्ट आहे. तसा भगवान सुद्धा भक्ताला त्यांनी जर उद्धरून टाकीत असेल ना तर असं त्याला मारून मोकळा झाला असं नाही, बुद्धी मारून मोकळं करणार, त्याचं सगळं पाप घालवणार आणि मग त्याला आपलं करून टाक. त्याचा स्वभाव आहे महाराज तो. हा भगवंताचा स्वभाव पण त्यांनी कळावा. असू द्या. पण पुतळेचा उद्धार झाला. कंसाला बातमी कळाली, कंस काही थांबण्यासारखा नव्हता. त्यानं महाबळ नावाचा त्यांनी अशा पद्धतीने एक असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला, पण भगवान माझा ब्राह्मणांचा भक्त आहे, तो गो ब्राह्मण प्रतिपादक आहे म्हणून त्यांनी त्याला जीवेच मारायचं नाही असं भगवंतानं ठरवलं. पण त्याची फजिती केली. काय केलं असेल म्हणून त्यांनी बरीचशी त्यांनी प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येतील. हे विटंबिला विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, त्याची विटंबना भगवंताने केली. जीवेच मारलं नाही, महत्वाची गोष्ट आहे. पण भगवंताच्या त्या चरित्रातून आपणही काहीतरी शिकत जावं. आपण त्यांनी गो ब्राह्मणाची निंदा करू नये, आपण त्यांनी कोणाला दुर्यम करू नये. म्हणे ते असंच करतात, ते तसं करतात, तुला काय कोणाचं लायसन मिळालेलं नाही याच्या त्याच्या उचापती करायचं, काही शासक नाही म्हणून त्यांनी ब्राह्मणाने असं वागावं का, त्यांनी तसं करावं का, याने असं करावं का. जे करतील ते भरतील ना, जे करतील ते भरतील. आपला काय त्रास आहे? कोणाचीच निंदा करू नये. दुसऱ्याची निंदा केल्यानं त्याच्या पापात भागीदारी होण्यापेक्षा आपण आपलं भगवंताचं चिंतन करावं, आपण आपलं जीवन चांगलं जगावं. हे बघा, दुसऱ्याला असं वागू नये हे सांगण्यापेक्षा आदर्श जीवन स्वतः जगावं, जेणेकरून लोक आपल्याकडे बघून चांगलं जगतील. हा महत्वाचा विचार आहे. आपलं जीवन आपण चांगलं करण्याचा विचार सतत करत राहावा. भगवंतानं त्यांनी ब्राह्मणांवर प्रेम आहे म्हणून त्याला जिवंत सोडून दिलं. तो धावत कंसाच्या समोर गेला. कंस काय ऐकण्यासारखा नव्हता. कंसानं अनेक असुर पाठवले. भगवंतानं सुद्धा अनेक असुर मुक्ती पंथाला पाठवले. महाराज वर्णन करून सांगतात, कागासूर मारला, आघासूर मारला, धेनुकासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्टासूर मारला, योग असे अनेक प्रकारचे दैत्य भगवंताने त्यांचा निपात करून टाकला. एवढंच करण्याकरिता भगवान आला होता असं नाही, तो भक्तांना आनंद देण्याकरिता आला. काय काय आनंद देऊ लागला? म्हणे यशोदेच्या अंगणात हा कन्हैया रांगू लागला. कसा रांगतोय? रांगत रंगणी चोरीत लोणी धावली धरती गवतनी डाव्या गुढ्याने रंगत रंगणी रंगणात तो म्या देखील असे म्हणून त्यांनी रांगू लागला. रांगणारा कन्हैया हळूहळू उभा राहू लागला.
उभा राहावं लागला. म्हणजे लहान मुलं जशी उभ्या, तुम्हाला कळालं का? आता उभं राहण्याचं वातावरण आहे म्हणून मला असं वाटलं थोडं थांबावं. उभा राहू लागला आणि उभं राहून त्या बाळ उभं राहिल्यावर फार आनंद होतो माझ्या आईला, महत्वाची गोष्ट आहे. आणि हे उभं राहण्याचं वातावरण जरी असलं तरी राहावं उभं, महत्वाची गोष्ट आहे ना. उभं राहिलं पाहिजे, समाजाचं हित करण्याकरिता उभं राहिलं पाहिजे, समाजाची सेवा करण्याकरिता उभं राहिलं पाहिजे. अंतःकरणातला भाव जर निर्मळ असेल तर भगवान त्यांनी दान देतो, हे लक्षात ठेवा. लोकांकडे दान मागितलं जातं. कोणतं दान? मतदान. लोकांकडे मागितलं जातं. त्यापेक्षा भगवंताकडे दान मागव, देवा मला समाजाची सेवा करायची आहे, तू माझ्यावर कृपा कर, भगवान प्रसन्न होईल ना मला. सगळ्या गोष्टी असं मला ते सांगायचं विषय इथं नाही ना. पण उभा राहिलं याच्यावर मला फक्त आठवलं, आपलं बाळ उभं राहिलं की आईला आनंद. बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं असं म्हणते की नाही आई, तेवढं तिला कौतुक वाटतं महाराज. पण अशा पद्धतीने बाळ उभं राहायला लागलं यशोदेचं. आणि मग ते त्याने महाराज फक्त उभं राहिलं असं नाही, चालू लागलं, पाऊल टाकू लागला, चालता चालता पळू लागला, खेळू लागला, मित्रांबरोबर खेळतोय. त्याच्या मित्रांची नावं आपण मग ऐकली. सगळे मित्र त्याला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत. पेंद्या वर्द्या वाकुड्या हे सर्व भगवंताला अतिशय प्रिय असणारे मित्र आहेत. या सगळ्या मित्रांना त्यांनी भगवान पाहतोय. पेंद्या वर्द्या वाकुड्यांनाही समाधान वाटत आहे. हे बघा अंडे मी सांगितलं लावा, सगळे तुमच्याकडेच पाहतील. इथं आणून ठेवा, पुढं इथं आणून ठेवा, मग मी बरोबर सांगते. मित्र फार चांगले आहेत, फार प्रेमाचे आहेत, फार जीवाचे आहेत. पण आता पण कशाकरता घातला? त्याच्याकरता घातला पण सगळे मरतुकडे आहेत, सगळे उदबत्तीचे हात आहेत. देवाचे सवंगडे असावेत आणि सगळे मरतुकडे असावेत. का बरं त्यांनी असतील मरतुकडे? काय झालं असेल? देवाला चिंता वाटली. मग भगवंतानं त्यांनी महाराज विचारपूस केली सगळ्या मुलांना. कारण चांगल्या घरची मुलं आहात, गवळ्याच्या घरची मुलं आहात, खायला प्यायला घरी दही दूध तूप लोणी एवढं सगळं आहे, मरतुकडे कशाने त्यांनी तुम्ही झालात? मग सांगितलं, देवा खरं सांगतो, आमच्या घरी त्यांनी जरी दही दूध तूप भरपूर असलं तरी सुद्धा सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही, सगळं डेअरीला जातं. मग काय करावं? मग देवाला कारण कळालं. देवाला ग्रामसभा घेतली. ग्रामसभा माहिती आहे ना? ग्रामसभा घेतली. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र बोलावलं, सांगितलं बघा आपल्या घरी त्यांनी जे दूध दुभत होत आहे की नाही ते आधी आपल्या लेकरांना खाऊ घाला आणि मग डेअरीला न्या. आधी आपल्या लेकरांना भरपूर खाऊ घाला आणि मग डेअरीला त्यांनी घेऊन जा, असं सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं. पण गावकऱ्यांनी मात्र ऐकलं नाही. दोन कारण. एक तर धनाचा लोभ असावा पहिलं कारण, आणि दुसरं कारण असं की कंसाचाच असं त्यांनी फरमान होतं की सगळंच सगळं दही दूध तूप लोणी तुम्ही बाजाराला आणायचं, घरी काहीच ठेवायचं नाही. जर कंसाला कळालं आपण घरी काही शिल्लक ठेवलं तर कंस आपल्याला दंड देईल म्हणून घरचे लोक घरी ठेवत नव्हते, बाजाराला घेऊन जात होते. मग गावकऱ्यांनी ऐकलं नाही, हे देवाला कळालं. मग देवाने विचार केला आता ग्रामसभा घेऊन फायदा झाला नाही, आता फक्त सदस्यांची मिटिंग घ्यायची. मग फक्त सदस्यांना बोलावलं, म्हणजे सगळ्या मित्रांना बोलावलं आणि बोलावून त्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली. हे बघा आता घरच्या लोकांना समजून सांगून पण घरचे लोक ऐकत नाहीत, तुम्हाला खायला देत नाहीत. मग एक काम करा, तुम्हाला जर त्यांनी खायचं असेल आणि पोटभर जर तुम्हाला पाहायचं असेल आणि जर त्यांनी भरपूर खाऊन समाधानी व्हायचं असेल तर एक गोष्ट आहे, जर तुम्ही सगळे माझ्या मागे येणार असाल
तर मग मात्र त्यांनी तुम्हाला भरपूर खायला भेटू शकतं. म्हणून भगवान गोपाळांना निरोप देतो आहे समाजातून आपण याचं पहिलेच. त्यांचं म्हणून झाल्याबरोबर बीट उचलली मला वाटलं. देव गोपाळांना सांगू लागला की तुम्हाला जर घरचे लोक खायला देत नाहीत ना आणि तुम्हाला पोटभर खाण्याची इच्छा आहे ना, एक काम करा. जर तुमची इच्छा असेल, याला तरी शब्द कधी असतो, जरी आधी असतो मग तरी असतो, आधी जर असतो मग तर असतो. जर तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तर माझ्या बरोबर या. याला तरी याने लागेल. अवघे माझ्या मागे मागे, अवघे म्हणजे सगळे आणि माझ्या मागे मागे हे म्हणण्याकरिता समर्थ असावा लागतो. समर्थ असावा लागतो. नाही तर उगीच त्यांनी सामर्थ्य जर नसेल माझ्या मागे मागे या म्हणायचं म्हणजे तुम्ही जाण त्या नाही घेऊन जा असं व्हायला नको. हा महत्वाचा विचार. समर्थ जर जो असेल तोच हे म्हणू शकतो. भगवान समर्थ आहे आणि समर्थ असणारा भगवान गोपाळांना सांगतो याला तरी जर तुम्हाला यायचं असेल तर या. सगळे हे माझ्या मागे मागे देवा. ठीक आहे, आमच्या घरचे लोक खायला देत नाहीत, खाण्याची इच्छा आहे, तू आमच्याकडे खाऊ घालणार इथपर्यंत त्यांनी. ठीक आहे, काय करणार आहेस नेमकं? तुझ्या मागे आल्यानंतर काय होईल ते तरी सांग. मग भगवान स्वतः सांगतात डोळे झाकून माझ्या मागे चाला. मी तुम्हाला खायला देणार आहे. भरीत रोडगा का होईना पण मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. भरपूर खायला भेटेल.
सगळ्यांना त्यांनी खायला भेटेल, पोटभर खायला भेटेल, फक्त तुम्ही माझ्या मागे मागे चला. भगवंतांना त्यांनी सांगितलं, त्यातला भाव फक्त मी तुमच्या समोर सांगितला. समर्थच हे म्हणू शकतो, दुसरा म्हणू शकत नाही. पोटभर देण्याचं काम जर कोण करत असतील, दोनच करू शकतात, एक देव आणि दुसरे संत. संतच त्यांनी पोटभर देऊ शकतात आणि देव पोटभर देऊ शकतो. बाकीच्यांचं कधी भांडवल संपेल सांगता येत नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते दोनच समर्थ आहेत, हेच त्यांनी अशा पद्धतीने करू शकतात. म्हणून पोटभर खायला देतो. फक्त काही नियम आहेत, काही अटी आहेत. म्हणजे काय नियम आहेत तुमचे, काय अटी आहेत तेवढं तरी सांगा. म्हणजे सगळ्यांनी खात असताना, माझ्या बरोबर येत असताना हळूहळू चालायचं आणि हळूहळू चालून त्यांनी पुन्हा जास्त बोभाटा करायचं नाही, बडबड करायची नाही. जर बडबड केली आणि गोपिकांना कळालं, तुमची कुसबुस जर त्यांच्या कानावर गेली, तर मग मात्र त्या षडयंत्र करतील, तुम्हाला पकडतील, तुम्हाला मारतील, हाकलून देतील. म्हणून त्यांना कळू देता कामा नये. म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आपण सरळ म्हणूया. हळूहळू त्यांनी सर्वांनी चालायचं आणि कोणीच कोणाबरोबर काही बोलायचं नाही. हा महत्वाचा विचार आहे. कशा एक मिनिटात फक्त सांगतो. हे बघा, परमार्थातली ठराविक एखादी स्थिती जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते, पण ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर जर समाजाच्या समोर तिचा बोभाटा करायला सुरुवात केली तर माया कधी त्यांनी पगडा घालेल सांगता येत नाही. आणि चांगल्या दिशेने चाललेला मनुष्य आपोआप त्यांनी दिशा सोडून बाजूला जाऊ शकतो. हे मायेच्या प्रभावानं होऊ शकतं. म्हणून जे आपल्याला मिळालेलं आहे ते त्यांनी सुरक्षित ठेवावं आणि ते प्राप्त करत त्यांनी हळूहळू चालावं. कोणी कोणाशी कोणत्याच प्रकारची चर्चा करू नये, म्हणजे ते आपल्याला निश्चित रूपानं चांगलं भोगायला भेटेल. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी गोपाळांना भगवान सांगतोय की तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला गोपिकांच्या घरी जाऊन त्यांनी दही दूध तूप फुलोनी खायला देणार आहे. फक्त तुम्ही जर कुजबुज केली, बोलायचा प्रयत्न केला तर गोपी जाग्या होतील, मग तुम्हालाही मार पडेल आणि माझ्या पण घरी गारणं जायचं. म्हणून त्यांनी हे पण एक जण त्यांनी उभा राहिला, म्हणे देवा तुझं म्हणणं सगळं आम्हाला पटलं, तुझ्या बरोबर यायचं, मग तू चोरी करून आम्हाला खाऊ घालणार, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण चोरी करणं काय चांगली गोष्ट आहे का रे? चोरी करणं काय चांगलं असतं का? समजून सांगायला सुरुवात केली. आता देव म्हणतोय ना, मी तुम्हाला खाऊ घालतो, म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी काय करायची आवश्यकता आहे का? पण तरी सुद्धा त्यांनी मध्येच संशय उभा केला. असं जर झालं तर मग काय होईल, पकडलं गेलो तर मग काय होईल? देवाने सांगितलं बाकीच्या सगळ्या उचापती करण्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं हित कशात होणार आहे. तुम्ही आतापर्यंत घरी जे खातात, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवरच आहे, पण येथे नवनीताचे पूर, इथं नवनीताचे पूर प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. ताक म्हणजे घाटा आहे आणि नवनीत म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने लाभ आहे. लाभ जर प्राप्त करून घेण्याचा विचार असेल तर माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला भरपूर लाभ खायला देतो. आणि माझं म्हणणं तुम्ही ऐकाच, भगवान कळवळून सांगतोय की घाट टाकून द्या आणि हित प्राप्त करून घ्या. अभंगाचं शेवट
नका भरू पोट ज्याच्यात घाटा आहे ती सोडून द्या, त्यानं पोट भरत बसू नका. जे सार आहे नवनीत आहे ते मी तुम्हाला देण्याकरिता तयार आहे, ते तुम्ही स्वीकारा असं भगवान गोपाळांना सांगू लागला. आणि गोपाळांनी भगवंताचं म्हणणं ऐकलं आणि खरोखर सगळ्या गोपाळांनी भगवंताच्या बरोबर जाऊन गोपिकांच्या घरी चोरी करू लागले. रोज चोऱ्या होऊ लागल्या. 15 मिनिटात चोऱ्या मला सगळ्या सांगितल्या पाहिजेत. बरोबर वेळेत चिंता करू नका. देव चोरी करतोय. सामान्य माणसाची चोरी पकडली जाऊ शकते, देवाची कशी पकडली जावी महत्वाची गोष्ट आहे ना. म्हणून असा जगनियंता परमात्मा चोरी करतोय काय सूत्रबद्ध करीत असेल नाही का. चोरी करण्याकरिता जावं लागलं. काय चोरतोय हे जास्त महत्वाचं. त्याला चोरायचंय पण दही दूध तूप लोणी तर त्याच्या घरी भरपूर आहे म्हणा. म्हणजे 9 लाख गायी आहेत त्याच्या घरी, सामर्थ्य आहे. मग दही तूप चोरण्याचं तात्पर्य नाही, मग चित्त चोरण्याचं तात्पर्य आहे. चित्त चोरून घ्यायचं महत्वाची गोष्ट आहे. चित्त चोरलं जाऊ शकतं. सामान्य माणसं सुद्धा चित्त चोरू शकतात, तर भगवान का चोरू शकत नाही. एखादा मनुष्य फार श्रीमंत असावा, फार नामांकित असावा, फार मोठ्या पदवीला प्राप्त झालेला असावा, 1000 माणसामध्ये त्या माणसानं आपल्याबरोबर 2 शब्द बोलावे. काय वाटतं? फार समाधान वाटतं. ते माझ्याशी बोलले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. फार चांगलं वाटतं की ते माझ्याशी बोलले. फार नामांकित आहेत, फार श्रीमंत आहेत, फार प्रसिद्ध आहेत आणि ते माझ्याशी बोलले. सामान्य संसारातला एखादा मोठा मनुष्य जर आपल्याशी बोलला तर आपल्याला फार समाधान वाटतं. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा जर आपल्याशी एक शब्द बोलेल तर किती समाधान वाटतं. हे त्यातलं गम्य आहे महाराज, लक्षात घेण्यासारखं आहे. सामान्य घरातली मुलं आहेत, गरीब घरातली मुलं आहेत आणि राजाचा मुलगा आहे. विशेष आहे, राजाचा मुलगा गरीब मुलांबरोबर खेळतोय. राजाचा मुलगा अतिशय सामान्य मुलांबरोबर त्यांनी खेळतोय. त्यांना केवढं समाधान देवा, अरे तू सामान्य आहेस का, जगाचा मालक आहेस आणि आम्हाला फार प्रेम देतोयस, हे गोपाळांना विशेष वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी गोपाळ भगवंताच्या अखंड संग देत होते. गोपिकांच्या घरी जावं, चोरी करावी. भल्या पहाटे गोपिकांनी बाजारात जाण्याकरिता सगळी तयारी करावी. पाहिलं तर त्यांनी सगळ्या घागरी पालथ्या घालून ठेवलेल्या. हे पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. गवळणीने त्यांनी पाहायला सुरुवात केली. तवती पालथी दुधानी, दुधानी पालथी घातलेली आहे. का झालं असेल? म्हणती नंदाची काय चोरी केली, नंदराजाच्या मुलानं चोरी केली असेल. कसं काय केलं असेल त्यानं? म्हणे तयावे नहे नासी नव्हे दुसरे आईसी. त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही ही अशी चोरी करणार. म्हणून त्यानं हे चोरी केली. कसं काय आलं असेल, कोणी आणलं असेल? तुकोबा म्हणतात सगळे तुकया मेला त्याने आगुण आणला. अशा 2 अर्थ काढता येतील. तुकाराम त्याच्या बरोबर मेला आणि म्हणून हे त्यांनी घडू शकलं हा एक अर्थ. किंवा गोपी बोलता येत नाही, बायकांच्या तोंडात त्यांनी बोलत असताना फार जर वाईट वाटलं एखाद्या गोष्टी तो मेला आला होता असं म्हणतात की नाही. त्याच अर्थानं तुकोबा त्यांनी सांगतात. गोपी म्हणते सवे तुकया मेला, तो तुकया सवे मेला आणि म्हणून त्यांनी हे असं त्यांनी घडू शकलं असं त्यातला भाव आहे. म्हणून भगवान त्यांनी चोरी करू लागला. सगळ्या गावात बोभाटा झाला. कोण चोरी करतं? भगवान चोरी करतो. यशोदेच्या समोर गाणे जाऊ लागले. यशोदा आई आहे ना महाराज. कोणतीच आई आपल्या मुलाचं गाणं लगेच ऐकून येणार नाही आणि मान्य करणार. आई, मग तिला आई कसं म्हणायचं? ती जर एका क्षणात मान्य केलं तर तिला आई कसं म्हणायचं? आई ही आईच आहे. आईशी कळवळ्याची जाती आणि घरीला भावेने प्रीती. किती वाईट वागणारा मुलगा असू द्या, आई मात्र त्यांनी त्याला कधीच त्यांनी वाईट म्हणणार नाही, त्याला दुजोरा देईल. बऱ्याच वेळेला आईच्या जास्त प्रेमानं मुलं बिघडतात. आजची कंडिशन अशीच आहे समाजामध्ये. बिघडलेले जेवढे आहेत ना निवडून बघा, हे आईच्या प्रेमानं बिघडलेले आहेत. आईनं जर फार चांगली शिकवून दिली तर कंबर बांधून कीर्तन पण करू शकतो. इथं कीर्तनात मी आज उभा आहे. आईनं माझ्यावर संस्कार केले म्हणून मी तुमच्या समोर कीर्तन करतो. संस्कार केले तर मुलगा कीर्तनकार होऊ शकतो आणि आईनं जर संस्कार बिघडवले तर काय होईल मला सांगता येत नाही. महत्वाचे आपण समाजामध्ये प्रत्यक्ष पाहतो. म्हणून आईचा यशोदेला मान्य होत नाही माझा मुलगा त्यांनी चोरी करतो, तिला मान्य करूच नाही. मग तिला सांगितलं तुम्ही त्याला रंगी हात पकडून दाखवा, मग मी त्यांनी तुमचं म्हणणं खरं समजेन. 2-3 लीला संत भगवंताच्या आणि थांबतो. मग आता काय करावं? गोपिकाने विचार केला आता चोऱ्या होतात, या चोऱ्या थांबवल्या पाहिजेत. कशा काय थांबवाव्यात? घरातला कोणीतरी त्यांनी जबाबदार व्यक्ती असावा. मग त्याला त्यांनी आपण दारात राखण म्हणून ठेवावं. म्हणून घरातला म्हातारा दारामध्ये अशा पद्धतीने झोपवला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हातारा त्यांनी दरवाजात झोपायला सांगितलं. हे बघा मामा, चोर येत असतात, घरात घुसत असतात, भरपूर दही दूध लोणी खात असतात, तुम्ही जरा सावध राहा. आणि मग त्यांनी सगळे सतर्क राहा. गोपिकांनी हातात काठ्या घेतल्या. सगळ्या गोपी त्यांनी महाराज सगळीकडे गावभर जागते रहो चोर येणार आहे असं त्यांनी सगळं कार्यक्रम सुरू झाला. भगवान ती टोळी घेऊन म्हणजे सगळ्या सवंगड्यांना घेऊन आल्यानंतर तो म्हातारा दारात त्यांनी आता चांगल्या घरचा म्हातारा होता की नाही महाराज, फक्त
दात वगैरे नव्हते तोंडामध्ये, ढेरी त्यांनी मुठ्ठी वाढलेली होती, दष्टपुष्ट म्हातारा होता आणि चांगल्यापैकी त्यांनी झोपला होता दरवाजात आडवा. आता घोरतही होता. देवाने विचार केला, याला राखणदार झोपवलंय वय, या म्हाताराला झोपवलं राखणदार. काय केलं देवाने, इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. झोपलेला म्हातारा होता, डेरे अडकून ठेवले ते बाहेर, ताकाचे डेरे होते, ताकाचे. काय करणार सर्वजण, मगाचं ताक आणि लोणी तुम्ही ऐकलंच की नाही. आता लोणी म्हणजे सार, ताक म्हणजे आसार. ताकाचे डेरे बाहेर अडकवून ठेवले होते आणि लोण्याची जी डेरे होती ती घरात होती. म्हणजे जे सार तुमच्या लक्षात येतं ना, जे सार असतं ते कुठे ठेवायचं असतं, घरात. आणि जे आसार असतं ते कुठे ठेवायचं असतं, बाहेर. घरातले लोक कुठे झोपले होते, घरात. आणि म्हातार कुठे झोपलं होतं, बाहेर. आसार असतं ते कुठे ठेवायचं असतं, हुशार आहात, 12 वाजून गेले तरी पण हसतात असं तुमच्या लक्षात आलं. मला काय सांगायचं, भगवंताच्या लीलेमधलं हेच वर्म आहे मला, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. भगवान शिकवतोय, त्यानं पाहिले इकडे तो डेराच घेतला ताकाचा आणि झोपलेल्या म्हाताऱ्याच्या ढेरीवरच नेऊन ताकाचा डेरा फोडला. ताकाचा डेरा फोडून भगवान पळून गेला. त्यानं सांगितलं त्याला, वेड्या तुला दारात झोपवलंय, ज्यांच्याकरिता जन्म घातला ते आरामात झोपले आतमध्ये, आणि तू एवढे कष्ट करून तुला म्हातारपणाला बाहेर झोपवलंय. ही कंडिशन आहे आजच्या समाजाची, आजच्या जगाची कंडिशन आहे. मग तुमच्या नावावर जर काही असलं तर तुमच्याच नावावर ठेवा. अजून सह्या करू नका, अंगठे देऊ नका, जपून राहा. काळ फार वाईट आहे, काय होईल सांगता येत नाही. जरा जास्त खरं झालं का, खरंच आहे महाराज, वस्तुस्थिती आहे. फार मोकळे व्हाल तर सगळ्या अंगाने मोकळे व्हाल, काही किंमत राहणार नाही. फार वाईट परिस्थिती होते, खायला देत नाही तो. आता ते कुठे सांगत बसू भगवंताच्या लीलेमध्ये. फार वाईट कंडिशन आहे. जी ज्याच्या जीवनात आली असेल ना त्याला कळत असेल, ज्याला अनुभव आहे ना त्याला माझं बोलणं बरोबर कळत असेल की हा काय बोलतोय. महत्वाची गोष्ट आहे, आपली पत आपण टिकून ठेवा. एक महत्वाचा मंत्र सांगतो. मंत्र म्हणले लोक टाव करून जातात, मंत्र सांगणार आहे तसं नाही, महत्वाचा मुद्दा सांगतो. असा आहे, संसारात मनुष्य म्हातारा झाला की त्याची किंमत कमी होते आणि परमार्थात मनुष्य म्हातारा झाला की त्याची किंमत वाढते. लक्षात ठेवा. संसारात जर संसार करून करून म्हातारे व्हाल, शून्य किंमत होईल. काय विचारा, नाकमुख गळू लागले लाळ आणि शिंगूड, श्वानापरी गती झाली सर्व करीती हाडहाड. आधी प्रमाण दिलेलं बरं, सप्रमाण कीर्तन कारण बोलत अंगावर बला येते, लोक केस करायला लागल्या. मग प्रमाण सांगत जावं. मग श्वानापरी कुत्र्यासारखी गत होती, लोक हाडहाड करतात. म्हणून आपली पत आपण टिकून ठेवावी, परमार्थ करावा, भगवंताचं भजन करावं. नाही जन्मभर करता आलं, आज कळालं ना, आज सुरुवात करावी. आणि आज आता ताबडतोब सुरुवात करावी, भगवंताचं चिंतन करावं. ह्या सगळ्या लोकांनी सोडून दिलं तरी शाश्वतीनं छातीला हात लावून सांगतो, माझा भगवान कोणाला सोडित नाही हो, तो सगळ्यांना सांभाळतो. अरे कारण 28 कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची. का त्याची आठवण करीत नाहीत, का त्याचं भजन पूजन करीत नाहीत. सगळ्या जगाचा सांभाळ एकटाच करतो महाराज. सगळ्यांना सांभाळणारा परमात्मा आहे. प्रेम केलं पाहिजे त्याच्यावर, मग कोणाची अपेक्षा करायची गरज पडणार नाही, मग कोणाकडे पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. सगळ्या जगाने सोडून दिलं तरी तो कोणाला सोडित नाही. हे अगदी खरं आहे, मी शाश्वतीनं तुमच्या समोर सांगतो. आता मी पोटतिडकीनं सांगतोय, तुम्हाला काय कळत असेल मला माहित नाही, पण माझा संदेश समजा. भगवंतावर प्रेम करा. त्याला काही खर्च लागत नाही, त्याला काही कुठं GST भरावं लागत नाही, त्याला काही अर्ज भरावं लागत नाही, काय नाही. फक्त भगवंताचं समोर जाऊन त्याला आपलं म्हणावं लागतं. आणि त्याच्यावर कीर्तनाला सुरुवातच आपण त्याने केली ना, भगवंताशी नातं जोडा म्हणून. सगळी नातीगोती तुमची असू द्या, माझ्या देवावर प्रेम करा असू द्या. म्हाताऱ्याच्या ढेरीवर त्याने ताकाचा डेरा फोडला आणि फोडल्यानंतर त्यांनी मला त्याला संदेश दिला, वेड्या तुला बाहेर झोपवलंय. महत्वाची गोष्ट आहे, असू द्या. लगेच गोपी सांगण्याकरिता गेली. भाई म्हणे यशोदे बाहेर म्हणे. काय अगं तुझ्या पोराला काही समजून सांग म्हणे. काय झालं, उगं माझं कुकू बळकट म्हणून म्हातारं वाचलं गेलं असतं, म्हातारं काय केलं असतं. सरळ सरळ गोष्ट आहे. यशोदेने त्यांनी विचार केला, आता काय करावं. गाराणे सांगायला गोपी काय लागले, तिचं होत नाही तर दुसरी धावत आली. म्हणे काय झालं, अगं यशोदे म्हणे रानात चालले होते आणि जात असताना त्यांनी तुझा कन्हैया कुठून तरी आला, माझं बाळ माझ्या कडेवर होतं, धावतच आल्यानंतर म्हणलं काकी काय छान आहे तुझं बाळ. म्हणे छान आहे, माझ्याकडे देतेस का म्हणे. मग एवढं प्रेमाने म्हणतो म्हणून दिलं मी त्याच्या हातामध्ये. त्यानं थोड्या वेळ बाळ कडेवर घेतलं, रस्त्यानं माझ्यावर चालायला लागला. चालता चालता इकडे इकडे पाहिलं, रस्त्याच्या कडेला विहीर होती.
ऐकता ना तुम्ही सर्वजण, तसं काय केलं माहितीये ना, आपण बाळ असं विहिरीच्या जवळ गेला, असं बाळ त्यांनी धरलं आणि बाळ असं धरून त्यांनी विहिरीमध्ये असं शेंदायला लागला, असं धरून बरं का, आणि त्या गोपीकडे पाहायला लागला, काकू टाकू, आता काय टाक म्हणणार आहे का? बाळ हिसकून घेतलं, तुझ्याकडे बाई तुझ्या पोराला काही समजून सांग, लेकरं पाण्यात टाकायला लागला, आता काय कर, याच्यापेक्षा काय थोडी सांगायला, जी गाणं सांगायला जाईल तिच्या घरी परत जायचं दुसऱ्या दिवशी, भाकरी करत होती, तिच्या घरातच घुसला, माझ्या घरी येते काय, माझं गाणं सांगते काय, जळतं लाकूडच काढलं चुलीत, 12:30ला 5 मिनिटं कमी होती, आणि असं लाकूड त्यांनी काढून तिला म्हणाला, बघ तुझं घरच पेटू, हे म्हणलं माझं घर त्यांनी पेटून, असं म्हणल्यानंतर तिच्या तोंडावर धरलं, देईन तोंडावर, तुझ्या बापाचे तुझ्या बापाचं घर आहे का, असं बोला, याचा अर्थ काय होतो, तिच्या तोंडाकडे धरलं की नाही, हे घर आहे, माणसाचं शरीर हे घर आहे, आपल्याला मिळालेलं घर आहे, आपल्या बापाचं नाही, हे पंचमहाभूतांचं देह हे काळाचं आहे, हे आपलं नाही, हे सांगण्याचं तात्पर्य, सगळ्या लिलांमध्ये असंच तात्पर्य भरलं, पण आता सांगायला वेळ नाही, आता तुम्ही सांग म्हणले तरी मी सांगणार नाही, असं द्या, अशा अनेक लीला भगवान त्यांनी करू लागला. मग यशोदा राणीला हे गाणे सहन होईल, यशोदेने विचार केला, रोज उठून गाणे त्यांनी येतात, सांगितलं एक गाणं सांगतो, म्हणे बघ तुम्ही त्यांनी गाणे सांगतात ना, याला पकडून दाखवा. मग आता काय करायचं, पकडण्याकरिता गोपी त्यांनी तयार झाल्या. मग आता हा एका गोपीच्या घरामध्ये घुसल्यानंतर त्यांनी महाराज मोठे मोठे डेरे होते, म्हणता लागणारा डेरा घुसला. गोपाळानं सांगितलं थोडं थांबा, मी जरा पाहून येतो आतमध्ये काय परिस्थिती आहे. त्याच्या उंची एवढे डेरे होते मोठे, आतमध्ये घुसल्यानंतर इकडे पाहायला लागली, त्यात गोपी आली. आता लपून कुठं बसावा असा प्रश्न पडला, इकडे पाहू लागला, जागाच सापडेना लपायला, त्या डेऱ्यातच उडी मारून त्याच्यातच गपचूप बसावं मंडईला जाईपर्यंत, डेऱ्यात उडी मारली आणि त्याच्यात दबी धरून बसला. नेमका त्याच डेऱ्यात मंथन करायचं होतं, त्याच्यात दही. आता काय करावं, ती गोपी आली, तिनं रवी आणली आणि आणल्यानंतर त्याच डेऱ्यात घातली वरती. आता रवी वरतून घातल्यानंतर मंथन करायला सुरुवात केली, पण बराच वेळ मंथन करून त्याच्यात दोन्ही प्रगट होईल. मग काय करायचं, तिने विचार केला, काय झालं, उनवणी शिळवणी घाली, काय झाले टोने, सासूबाई कळे ना, सासूबाई काहीतरी टोन झालं, त्याच्यातून त्यांनी लोणी प्रगट होत नाही. पण रवी बाजूला काढली आणि हात घालून पाहिल्यावर त्याची केस हाताला लागली, डोक्याची जावळच हाताला लागली. काय करायचं, असं धरलं, काय हाताला लागतं, उभं केलं की हा तू आहेस होय, मला मीच आहे. तुझ्या आई म्हणते रंगी हात पकडून दाखवा, आता अख्खाच रंगलेला आहे, असाच बाहेर काढला. असं करू नका बाकी, असं करू नका, विनवणी करू लागला. जगाचा मालक आहे, सगळ्या जगाने त्याची विनवणी करावी, तो विनवणी करतोय. काय हा त्याचा खेळ आहे, तिला प्रेम देण्याकरिता हे सगळं करतोय. कशा माध्यमातून प्रेम देईल सांगता येत नाही, म्हणून त्यांनी तिनं पकडला. अशा अनेक कथा मला तुमच्या त्याच्यातून जोडून कथा आहे, पण आता मी सांगणार नाही. अशा अनेक कथा तुमच्या समोर मला भगवंताच्या चरित्राच्या सांगता येतील. भगवान दयाळू आहे, सर्वांवर त्यांनी प्रेम करतोय, सर्वांचं चित्त चोरून घेण्याकरिता अशा अनेक प्रकारचे लीला देवाण केले. यशोदा राणी कंटाळली, ती म्हणली, बाळा किती त्यांनी खोड्या करशील, आता तू घरी राहू नकोस, उद्या जाई वना घेऊन एक गोधाना, उद्या रानामध्ये त्यांनी जा. भगवान रानात जाण्याकरिता निघाला. छोट्या छोट्या गोपाळांना त्यांनी बरोबर त्यांनी घेतलेलं आहे, छोटी छोटी वासरं त्यांनी बरोबर घेतले. सगळ्या गोपाळांना वासरांना घेऊन वनात जाऊन पोहोचला. तिथं जाऊनही भगवान शांत राहिला नाही. तिथं अनेक त्यांनी खोड्या भगवंताने केल्या, अनेक दैत्य अशा पद्धतीने मुक्तीपंथाला पाठवले. अनेक प्रकारचे खेळ भगवान त्यांनी खेळा, विटी, दांडू, चेंडू, लगोरे, नानापरी अशा अनेक प्रकारच्या खेळांना खेळत सर्व गोपाळ जमलेले आहेत. 12:30चा बरोबर काटा झालेला आहे. थांबतो म्हटलं ना, बरोबर त्याच वेळी मी थांबतोय, लक्ष करू काय का. म्हणून त्यांनी एक गोपाळ त्यांनी म्हणू लागला, देवा फार वेळ झाला रे, आता पोटात भूक लागलेली आहे, आता त्यांनी खायला दे. मग त्यांनी खेळ मोडावा, परत खेळ मोडलेला आहे. खडकावर जाऊन भगवान त्यांनी बसला, सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या, गोपाळांना कमलाकार अशा पद्धतीने बसवलं आणि पानाचं द्रोण तयार करून सगळ्यांचे शुद्र एकत्र करून त्याचा काला तयार केला आणि स्वतःच्या हाताने गोपाळांना भगवान अशा पद्धतीने भरवतो आहे. हा त्यातला विशेष असा भाव आहे. भागवतकार वर्णन करून सांगतात, वामे पान मश्रण कवलम तत्फला निंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्वरधो स्वर्गे लोके विशति भोजे यज्ञभोग कुंडली भगवंताने काला केला, सगळ्या गोपाळांनी काला. हे बघा, मी तुम्हाला सोपं सांगतो आहे का,
दोन लोकांनी धरा आणि महाराज फोडतील. हे सोपं आहे. नाही तर एखादा बांबू असला तर बघा त्याच्यात ओवून द्या, दोन बाजूला बांबू धरा. असं नसेल तर कोणाची काठी असली तरी चालेल, त्याच्यात ओवा. विठोबा अनेक प्रकारचे खेळ भगवान खेळलेला आहे. गोपाळांना स्वतःच्या हाताने भगवंतानं काला वाटलेला आहे. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. म्हणून त्या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आज चंपाषष्ठी आहे. खंडोबारायाविषयी त्यांनी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या, चरित्र सांगण्यासारखं आहे. रात्री महाराजांनी रात्रीच्या कीर्तनामध्ये त्यांनी ते सगळं चरित्र सांगितलं. मला तेवढंसं ज्ञात नाही म्हणून मी फक्त ते चरित्र तुमच्या समोर सांगत नाही. मला जे माहिती आहे मी तुमच्या समोर भरभरून सांगायचा प्रयत्न केला. भगवंताचं चरित्र त्यांनी कोणतेही सांगितलं तरी ते जीवाला आनंद देणारच आहे. म्हणून कृष्ण चरित्र सांगण्याचं आजचं तात्पर्य काल्याच्या कीर्तनाचं असतं, म्हणून आपण कृष्ण चरित्र पाहण्याचा प्रयत्न केला. आता जो काला आपण त्यांनी पाहिला, काला कोणाकोणात होत असतो? तो देव आणि भक्तांमध्ये होत असतो. कीर्तनात देव उभाच असतो, फक्त भक्तांची आवश्यकता असते. म्हणून आम्ही सगळेजण पण भक्त आहोत, हरिभक्तीपरायण. आपण सगळे जरी भक्त असलो तरी सुद्धा त्याच्याकरिता काल्याकरिता लागणारा जो भक्त आहे त्याला वैष्णव निका संभ्रम असं त्यांनी म्हटलं. निका वैष्णव असावा लागतो. वैष्णव म्हणजे काय? अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणायला सुरुवात केली की आपापले पानं आपणच तपासायला सुरुवात करायची. मी माझं तपासतो, तुम्ही तुमचं तपासा. सगळं प्रेम देवावर ज्याचा आहे तो खरा वैष्णव असतो. माझं थोडं माझ्या बायकोवर आहे, थोडं पोरांवर आहे, थोडं घरावर आहे, थोडं सोयऱ्यांवर आहे, थोडं आमच्यावर आहे, उरलेलं प्रेम देवावर आहे. म्हणजे एक पोलन 17 ठिकाणी गेलं. अशी आमच्या प्रेमाची अवस्था, अशी आमच्या प्रेमाची अवस्था. सगळ्या जगावर प्रेम करायचं, उरलेलं प्रेम देवावर करायचं असं चालत नाही. ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे तो खरा वैष्णव आहे आणि तोच काल्याचा अधिकारी आहे. म्हणून त्यांना बोलावलं पाहिजे. त्याच्यात बसत नाही, मग काय केलं पाहिजे? मला माहिती आहे खरे वैष्णव कोण आहेत, बोलू का त्यांना? ज्ञानेश्वर भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. तरी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळीने अतिशय सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. सांस्कृतिक टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. संयोजकांनी आम्हाला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. तुमच्यामुळे भगवंताचं चिंतन त्यांनी करता